नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विके शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आपण आज पुन्हा एकदा आगामी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगातून परीक्षेला जाता जाता या लेक्चरच्या माध्यमातून आगामी संयुक्त गट ब 2024ची जी काही पूर्व परीक्षा आहे या परीक्षेच्या अनुषंगातून नेमके आपण कोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींची आपण या ठिकाणी पुनर्उजळणी केली पाहिजे किंवा रिव्हिजन केली पाहिजे याच्यावर या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहीत असेल मागच्या वेळी सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने मी परीक्षेला जाता जाता हे जे काही व्हिडिओ आहे तो केलेला होता। पुन्हा एकदा आज आपण या ठिकाणी आगामी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 योजनातून असणारा हा जो काही व्हिडिओ आहे तो परत एकदा आपण करत आहोत। मित्रांनो, एक लक्षात घ्या की मी मागच्याही व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने म्हटलं होतं त्या पद्धतीने पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय की आपण जरी या ठिकाणी पूर्णपणाने सर्व घटकांचा अभ्यास केलेला असला अथवा राज्यव्यवस्थासारख्या घटकाचाही आपण अभ्यास केलेला असला तरीसुद्धा आपल्याला कुठे ना कुठं ही चिंता सतावत असते की आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे की नाही आहे। तर त्यामुळे अशा प्रकारे आपला जो अभ्यास आहे तो जर पूर्ण झालेला नाही आहे किंवा पूर्ण झालेला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपण या ठिकाणी याबाबतची पुनर्उजळणी किंवा रिव्हिजन करणं गरजेचं आहे। तर परीक्षेला जाता जाता या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी आपल्या अभ्यासाची परिपूर्णता तपासून पाहण्याचा प्रयत्न इथं करणार आहोत। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की जसं राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पातळीवर मी परीक्षेला जाता जाता या लेक्चरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकारच्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकलेला होता, किंवा संभाव्य पातळीवरच्या प्रश्नांचाही संदर्भ दिलेला होता। एवढंच नव्हे तर या ठिकाणी इतर अनेक प्रकारच्या माहितीवर आपण या ठिकाणी चर्चा केलेली होती। त्याच पद्धतीने आजही आपण परीक्षेला जाता जाता या लेक्चरच्या माध्यमातून या आगामी संयुक्त गट ब पूर्व परीक्षेच्या योजनातून असणारी जी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्याच्यावर प्रकाश टाकणार आहोत। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की जेव्हा आपण या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 योजनातून विचार करतो तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की ज्या पद्धतीने मी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या परीक्षेला जात होतो त्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं की प्रथम आपल्याला या ठिकाणी आपल्या सिलेबसचा विचार केला पाहिजे की जो काही राज्यव्यवस्था घटकाचा सिलेबस आहे तो आपल्याला परिपूर्ण पद्धतीने माहिती असला पाहिजे। आता जेव्हा आपण संयुक्त गट ब पूर्व परीक्षा किंवा संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा विचार करतो तेव्हा राज्यव्यवस्था घटकाचा हा जो काही अभ्यासक्रम आहे किंवा सिलेबस जो आहे तो फक्त एका शब्दात आता विचार घेतला जातोय। या आधी जर आपण पाहिलं म्हणजे 2023च्या आधी जर आपण पाहिलं तर 2023च्या आधी राज्यव्यवस्था घटकाचा सिलेबस जो काय आहे तो भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास या एका वाक्याखाली किंवा एका टायटलखाली विचारात घेतला जात होता, किंवा त्यामध्ये राज्य प्रशासन, ग्राम प्रशासन अशा इतरही घटकांचा विचार जो काय तो केला जात होता। मात्र आता जो काही या ठिकाणी गट ब गट क पूर्व परीक्षेच्या पातळीवर जो काही अभ्यासक्रमाच्या पातळीवर सुधारणा केली गेलेली आहे तर त्या सुधारणेचा विचार करता आता राज्यव्यवस्था घटकाच्या सिलेबसमध्ये फक्त राज्यशास्त्र एवढाच या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर त्यामुळे या राज्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या दृष्टीकोनातून किंवा राज्यशास्त्र या टायटलच्या दृष्टीकोनातून आपल्याला कोणकोणते टॉपिक इथं अभ्यासणं अपेक्षित आहेत हेही माहिती असलं पाहिजे आणि त्या टॉपिकची तयारी करत असताना नेमकी ती कशी तयारी केली पाहिजे हेही इथं लक्षात आलं पाहिजे। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की परीक्षेला जाता जाता या लेक्चरच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी अशाच काही महत्त्वपूर्ण गोष्टीवर प्रकाश टाकणार आहोत की ज्यामुळे आपल्याला हे लक्षात येऊ शकेल की आगामी संयुक्त गट ब च्या दृष्टीकोनातून आपण नेमकी तयारी कशी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, लक्षात घ्या की साधारणपणे आपल्या घटकाचा जर विचार केला, राज्यशास्त्र किंवा राज्यव्यवस्था घटकाचा विचार जर केला तर प्रश्नांची संख्या मग गट ब च्या पातळीवर असो गट क च्या पातळीवर असो ती साधारणपणे 15 ते 17 प्रश्न या ठिकाणी राज्यव्यवस्था घटकाच्या दृष्टीने विचारले जात असतात। तर त्यामुळे या दृष्टीनेच आपली तयारी असणं हे गरजेचं आहे किंवा तयारी झालेली पाहिजे। मग आता जेव्हा आपण या प्रश्नांच्या संख्येचा विचार करतो आणि राज्यशास्त्र या टायटलचा विचार करतो तेव्हा राज्यशास्त्र या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे आयोगाला या ठिकाणी विविध अंगांनी प्रश्न विचारायला मोठ्या प्रमाणात वाव आहे। एवढंच नव्हे तर या ठिकाणी या संबंध राज्यशास्त्र घटकाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू तेव्हा मागील प्रश्नपत्रिकांचा विशेषतः 2017 ते 2023 मधील सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचा आपण आढावा घेतला पाहिजे, त्याची योग्य पद्धतीने पाहणी करणं गरजेचं आहे। कोणत्या टॉपिकवर अधिकाधिक प्रश्न विचारले गेलेले आहेत, कोणत्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत त्याची सुद्धा वारंवारिता आपण तपासली पाहिजे। विशेषतः जर आपण पाहिलं तर या ठिकाणी घटना निर्मिती किंवा संविधान सभा याविषयीचे प्रश्न या ठिकाणी आयोगाकडून बऱ्याच वेळा विश्लेषणात्मक पद्धतीने विचारले जातात किंवा केंद्र राज्य संबंधावरचे प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळा आयोगाकडून विश्लेषणात्मक पद्धतीने विचारले जातात। पण भलेही या ठिकाणी कोणत्या घटकाचे प्रश्न या ठिकाणी विश्लेषणात्मक पद्धतीने विचारलेले असोत, आपल्याला एक विचार लक्षात घेतलं पाहिजे की संयुक्त गट क पूर्व परीक्षा असो किंवा संयुक्त गट ब पूर्व परीक्षा असो या दोन्ही परीक्षांमध्ये वारंवार विचारलेल्या प्रश्नांचा एरिया नेमका कोणता आहे
कारण की वारंवार विचारलेल्या प्रश्नांचा एरिया जर आपल्याला लक्षात आला तर एकंदरीत आपल्याला हे लक्षात येऊ शकेल की आपल्या अभ्यासाची दिशा राज्यव्यवस्था घटकाच्या दृष्टीने किंवा राज्यशास्त्र या घटकाच्या दृष्टीने नेमकी कशी ठेवायची आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. त्यामुळे हे जे काही वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा एरिया जो आहे तो आपण चांगल्या प्रकारे अभ्यासला पाहिजे किंवा तो लक्षपूर्वक अभ्यासणं गरजेचं आहे. विशेषतः आता गट ब गट क चा जर आपण विचार केला तर कंबाईन प्रीमध्ये किंवा संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये किंवा गट क पूर्व परीक्षेमध्ये संविधान सभेतील समित्या याविषयी बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाकडून विचारले गेलेले आहेत. मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत हक्क याही दृष्टीने अधिकाधिक प्रश्न विचारले जातात. विशेषतः संविधान सभेच्या समित्या यांच्यावर प्रश्नांचं प्रमाण जे काय आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. एवढंच नव्हे तर मूलभूत कर्तव्याविषयीचे प्रश्न हे हमखास विचारले जातात. हे आपण जर गट ब गट क पूर्व परीक्षेच्या अगोदरच्या PYQ काढून पाहिल्या तर आपल्याला सहज पद्धतीने लक्षात येऊ शकेल. एवढंच नव्हे तर मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत हक्कांपेक्षा सुद्धा मार्गदर्शक तत्वांवर अधिकाधिक प्रश्न विचारण्यावर भर जो आहे तो आयोगाने दिलेला आहे. मग तो या ठिकाणी मार्गदर्शक तत्वांच्या तरतुदींच्या अनुषंगाने असेल किंवा मार्गदर्शक तत्वांमधल्या इतर संकल्पनांच्या रचनातून असेल. तर त्यामुळे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये या दोन टॉपिकवरचे प्रश्न हमखास आयोग या ठिकाणी गट ब गट क मध्ये विचारत आलेला आहे हेही सांगता येऊ शकेल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, पुढे जाण्याच्या आधी मी आणखीन एक गोष्टी क्लिअर करू इच्छितो की आपण या परीक्षेला जाता जाता या व्हिडिओचे एकूण 2 भाग पाहणार आहोत. आज आपण पहिल्या भागाच्या माध्यमातून प्राथमिक पातळीवर संबंध जी काही माहिती आहे ती पाहणार आहोत आणि भाग 2च्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित जो काही प्रश्नांचा भाग आहे किंवा त्याला आपण कशा पद्धतीने विचार घेतला पाहिजे याचाही उलगडा करणार आहोत. तर त्यामुळे आजच्या या भागामध्ये आपण काही माहिती या ठिकाणी विचारात घेऊया आणि भाग 2 मध्ये या ठिकाणी दुसरी जी काही माहिती आहे ती विचारात घेऊया. माझा दुसरा जो भाग आहे तो या ठिकाणी किंवा दुसरा जो व्हिडिओ आहे याचा तो अधिकाधिक भर देणार आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी. कारण की बऱ्याच वेळा आपले स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीचे जे काही मार्क्स आहेत ते जातात, का जातात त्याचाही उलगडा मी या ठिकाणी पुढे दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहे. मग आता पहा की संविधान सभेतील समित्या असो, मूलभूत कर्तव्य असोत, मार्गदर्शक तत्वे असोत, मूलभूत हक्क असोत, या सर्व अंगाने आपली तयारी असणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर ग्रामपंचायत, ग्रामसभा, जिल्हा परिषद, सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष या संबंध टॉपिकवरचे प्रश्न सुद्धा आयोगाने वारंवार विचारलेले. पहा, मी सुरुवातीलाच या ठिकाणी म्हटलेलं आहे की या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा एरिया किंवा वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे घटक नेमके कोणते आहेत तर संविधान सभेतील समित्या, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे किंवा महान्यायवादी, महाधिवक्ता, ग्रामपंचायत, ग्रामसभा, जिल्हा परिषद, सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा कधी कधी या ठिकाणी गटविकास अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे किंवा गटविकास अधिकारी पंचायत समितीचे याही टॉपिकवरचे प्रश्न वारंवार आयोगाकडून विचारले जातात. एखादा प्रश्न या ठिकाणी बळवंतराव मेहता समितीवर सुद्धा किंवा एखादा प्रश्न इतर समित्यांवर सुद्धा विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे या ठिकाणी महाधिवक्ता असो, महान्यायवादी असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था संबंधीचा भाग असो, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हमखास या संबंध टॉपिकवरचे प्रश्न वारंवार आयोगाने गट ब किंवा गट क पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले आपल्याला दिसून येतील. एवढंच नव्हे तर या ठिकाणी उच्च न्यायालय संबंधीचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेले पाहायला मिळतील. उच्च न्यायालयाच्या विभिन्न तरतुदींविषयी, उच्च न्यायालयाच्या स्थापनेविषयी, उच्च न्यायालयाच्या एकंदरीत प्राधिलेखाच्या अधिकाराविषयी, तर अशा अनेक प्रकारचे उच्च न्यायालयाच्या संबंधीचे प्रश्न सुद्धा आयोगाने विचारलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर केंद्र राज्य संबंध. मग केंद्र राज्य संबंधांच्या अंतर्गत येणारे विभिन्न घटक, केंद्र राज्य संबंधांच्या कायदेविषयक तरतुदी असतील, केंद्र राज्य संबंधांच्या प्रशासकीय तरतुदी असतील, केंद्र राज्य संबंधांच्या आर्थिक तरतुदी असतील, तर याही घटकावर आयोगाकडून बऱ्याच प्रश्न विचारले जातात, वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. एवढंच नव्हे तर गट ब च्या एक्झाममध्ये पुंछी आयोग असेल, सरकारी आयोग असेल, राजमन्नार कमिशन असेल, या संबंध केंद्र राज्य संबंधाच्या रचनेतून स्थापन केलेले जे काही वेगवेगळे आयोग आहेत त्या आयोगांविषयी सुद्धा वारंवार प्रश्न विचारलेत, किंबहुना या आयोगाने केलेल्या तरतुदींविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, आयोगाने केलेल्या शिफारशीविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी हे तिन्ही आयोग आपल्या चांगल्या पद्धतीने तयार असले पाहिजेत हेही इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर कायदेमंडळाचं प्रशासनावर नियंत्रण. मित्रांनो, या घटकाकडे आपलं फारसं या ठिकाणी लक्ष जात नाही, पण तुम्ही जर मागच्या PYQ काढून पाहिल्यात तर कायदेमंडळाचं प्रशासनावर नियंत्रण किंवा न्यायसंस्थेचं प्रशासनावर नियंत्रण या घटकाविषयीचे प्रश्न आयोगाने वारंवार विचारलेले दिसून येतील, पण आपण फारसं त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि मग या प्रकारचा प्रश्न एखादा जर विचारला गेला तर आपल्याला या ठिकाणी सोडवता येत नाही. का तर या टॉपिकवरचे प्रश्न म्हणजे कायदेमंडळाचे प्रशासनावर नियंत्रण किंवा न्यायसंस्थेचं प्रशासनावर नियंत्रण या टॉपिकवरचे प्रश्न हे आयोगाने आज पाहतो थेरॉटिकली किंवा संकल्पनात्मक विचारलेले आहेत. आणि मग जर का आपल्याला योग्य पद्धतीने ही संकल्पना क्लिअर नसेल तर आपलं या ठिकाणी उत्तर चुकतं. त्यामुळे या टॉपिकला सुद्धा आपण विसरता कामा नये की कायदेमंडळाचे प्रशासनावर नियंत्रण किंवा न्यायसंस्थेचं प्रशासनावर नियंत्रण या दोन्ही हेतूने सुद्धा आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर घटक राज्य स्तरावर विचार केला तर राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद
या 3 टॉपिकविषयी सुद्धा आयोग बहुतांश वेळा प्रश्न विचारतं. तुलनेनं या ठिकाणी पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्याविषयीच्या प्रश्नांचं प्रमाण आयोगाचं कमी आहे. पण राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद यांच्याविषयीच्या प्रश्नांचं प्रमाण गट ब किंवा गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये अधिकाधिक आपल्याला पाहायला मिळेल. विशेषतः राज्यपालांविषयीच्या अनेक ज्या काही कलमात्मक तरतुदी आहेत, म्हणजे विभिन्न कलमांच्या दृष्टीतून असणाऱ्या राज्यपाल घटकाविषयीच्या तरतुदी आहेत, त्या आपण हमखास तयार ठेवल्या पाहिजेत, कारण की त्याही विषयी आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले दिसून येतील. एवढंच नव्हे तर घटनावस्ती आणि कलमे आणि त्या संबंधीच्या अनेक तरतुदी याही दृष्टीने सुद्धा प्रश्न जो काय आहे तो एखादा तरी विचारला जातो. मग वेगवेगळ्या प्रकारच्या घटनेतल्या कलमांतल्या तरतुदीविषयी प्रश्न असो किंवा घटनावस्तीच्या रचनातून केलेल्या तरतुदीविषयीचा प्रश्न असो, हा देखील या ठिकाणी आयोगाकडून विचारला जातो. हेही आपण इथं विसरता कामा नये. तर त्यामुळे वारंवार विचारला जाणारा जो प्रश्नांचा एरिया आहे, जर तो कोणता असेल तर तो हा आहे की संविधान सभेच्या समित्यापासून ते घटनावस्ती, कलमे या संबंधीच्या विभिन्न तरतुदी अशा या सगळ्याच घटकांवरचे प्रश्न वारंवार विचारण्यावर आयोगाने भर दिलेला आहे गट ब, गट क या पूर्वपरीक्षेमध्ये. त्यामुळे हे सगळे घटक आपण विसरता कामा नयेत. या सगळ्या घटकांचा आपला परिपूर्ण अभ्यास असला पाहिजे. या सगळ्या टॉपिकवरचं आपलं सगळं वाचन चांगलं असलं पाहिजे, हे मी सुरुवातीला इथं क्लिअर करतोय. आणि शिवाय या ठिकाणी मी आणखीन एक उल्लेख इथं केलेला आहे, ते आपण पाहू शकता की इत्यादी. तर इत्यादीचा संदर्भ आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर या ठिकाणी एखादा प्रश्न तुम्हाला एक प्रकारे जे काही करंट अफेअर्स आहेत, पॉलिटिक्सच्या दृष्टीतून असणाऱ्या करंट अफेअर्सच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा एखादा प्रश्न जो काय आहे तो या ठिकाणी मेन्सच्या सिलेबसच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. जसं मागे आयोगाने या ठिकाणी लोकपालाविषयी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, लोकायुक्ताविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे करंट अफेअर्स प्लस पॉलिटी किंवा एखादा ज्याचा संबंध या ठिकाणी मेन्सच्या सिलेबसमध्ये सुद्धा आपल्याला जोडता येतो, तर त्याही दृष्टीतून सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आपल्याला दिसून येतील. तर त्यामुळे या ठिकाणी असा आपण विचार करायचा नाही किंवा करंट अफेअर्सच्या दृष्टीतून पॉलिटीचा प्रश्न विचारला जाणार नाही, तो विचारला जाऊ शकतो. किंवा मेन्स किंवा एक प्रकारे मुख्य परीक्षेच्या सिलेबसच्या दृष्टीने सुद्धा एखादा प्रश्न जो काय आहे तो आपल्याला विचारला जाऊ शकतो. कारण की आपलं जे काही सब्जेक्ट टायटल आहे किंवा आपल्या घटकाचं जे टायटल आहे ते राज्यशास्त्र आहे. आणि त्यामुळे राज्यशास्त्र या घटकाचा विचार करता राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमाची जी काही व्याप्ती आहे ती खूप मोठी असल्यामुळे की त्याचा विविध अंगाने विचार करणं गरजेचं आहे. विविध अंगाने प्रश्न विचारायला MPSCला तो वाव आहे, हेही इथं विचार केला काय हरकत नाही. एवढंच नव्हे तर राज्यशास्त्र या घटकाचा विचार करत असताना राज्यशास्त्रातल्या विभिन्न ज्या काही थेरीज किंवा विभिन्न प्रकारच्या ज्या काही या ठिकाणी वैचारिक बाजू आहेत किंवा विचारवंतांच्या असणाऱ्या जे काही वेगवेगळ्या मतं आहेत, तर त्याही विषयी कधी कधी प्रश्न आयोग विचारतं. जसं मागं 2023च्या गट क पूर्वपरीक्षेमध्ये आयोगाने विभिन्न तत्ववेत्यांची असणारी जी काही मतमतांतरे आहेत ती दिली होती आणि त्या बाजूला तत्ववेत्यांची नावं देऊन जोडायला हवा असा प्रश्न विचारलेला होता. तर त्यामुळे सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेले विचार आणि त्या विचाराशी संबंधित विचारवंत कोणते याही दृष्टीने राज्यशास्त्र या घटकामध्ये प्रश्न विचारायला वाव असल्यामुळे त्या पण गोष्टीची तयारी आपली ठेवली पाहिजे. तर जेव्हा आपण अटेंडा विस्ताराने याचा विचार करू तेव्हा आपल्याला हे इथं लक्षात घेण्याची गरज आहे की नेमकं आपण या सगळ्या टॉपिकच्या हेतूने काय अभ्यासलं पाहिजे किंवा काय या ठिकाणी आपलं राहिलेलं नाही आहे अभ्यासाचं याचा विचार केला पाहिजे. तर त्या दृष्टीने मी पुढे आता सगळे माहिती देतो आहे. तर एक लक्षात घ्या की जेव्हा आपण संविधान सभेच्या पातळीवर विचार करतो तर संविधान सभेच्या पातळीवर या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संविधान सभेचं जे कामकाज तर महत्त्वाचं आहेच, पण संविधान सभा आपल्याकडे स्थापन होण्याच्या आधी भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर ज्या ज्या कायद्यांनी प्रभाव पाडलेला आहे, ब्रिटिशकालीन कायद्यांनी प्रभाव पाडलेला आहे, तर अशा ब्रिटिशकालीन कायद्यांच्या प्रभावाच्या दृष्टीने सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. विशेषतः 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून 1935चा जो काही भारत सरकार कायदा आहे किंवा भारतीय संघराज्य कायदा आहे, तर या संबंध कायद्याविषयीची तयारी आपली असली पाहिजे. मग एक प्रकारे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट असेल किंवा 1861चा इंडिया काउन्सिल ॲक्ट असेल, 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1935चा भारतीय संघराज्य कायदा असेल किंवा 1947चा भारतीय स्वतंत्र कायदा असेल, तर अशा अनेक कायद्यांविषयीची आपली तयारी जी काय ती उत्तम असली पाहिजे. का तर या ठिकाणी बहुतांश वेळा आयोगाने या कायद्याविषयीचे प्रश्नसुद्धा विचारलेले आपल्याला दिसून येतील. जसं गट क पूर्व परीक्षा 2023च्या एक्झाममध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला होता 1919च्या कायद्याविषयी. नेमकं काय विचारला तर थोडक्यात आपण पुढे पाहणारच आहोत. पण या संबंध कायद्याविषयीची आपली तयारी असली पाहिजे, कारण की या संबंध कायद्यांचा कुठेतरी भारतीय राज्यघटनेवर प्रभाव जो आहे तो काही ना काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेषतः 1935च्या कायद्याचा प्रभाव हा सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतो. किंबहुना 1935च्या कायद्यातला बहुतांश भाग जो आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारला गेलेला आहे असं म्हणायला जागा उरते. जसं तर पहा की उर्वरित अधिकार हे 1935च्या कायद्यामध्ये कुणाकडे देऊ केले गेले होते असा देखील एक प्रश्न मागे आयोगाने विचारला होता. तर त्या अनुषंगाने उत्तर आपल्याला सांगता येतं की व्हायसरायकडे उर्वरित अधिकार जे काय आहेत ते देऊ केले गेलेले होते. तर 1935
परीक्षेच्या कायद्यातल्या अशा जे काही विभिन्न तरतुदी आहेत तर त्याही दृष्टीने आपली तयारी असणं गरजेचं आहे. तर पहा की मागं गट क पूर्व परीक्षेमध्ये या ठिकाणी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या रचनातून जो प्रश्न विचारला गेला होता तो कसा होता की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. आणि पर्याय दिले होते जून 1918, ऑगस्ट 1918, जुलै 1918 आणि ऑक्टोबर 1918. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होतं जुलै 1918 की ज्या जुलै 1918च्या या अहवालाच्या माध्यमातून भारताची संविधान प्रक्रिया ही सुरू करण्यासाठी म्हणजे ब्रिटिश भारताची संविधान प्रक्रिया जी काय ती सुरू करण्यासाठी हा जो काय अहवाल आहे तो तयार करण्यात आला होता आणि त्यावर 1919चा आधारित कायदा जो काय तो पुढे करण्यात आला. म्हणजे ब्रिटिश भारताची संविधान प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार केला गेलेला अहवाल या अर्थाने मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा अहवाल जुलै 1918कडे पाहायला गेलेलं होतं. तर त्यामुळे या ठिकाणी 1919चा कायदा असेल, 1935चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल, अशा विभिन्न कायद्यांविषयीची तयारी आपली व्यवस्थित असली पाहिजे हेही इथं आपण लक्षात घ्यायची गरज आहे. म्हणजे प्रत्येक कायद्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीवर सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर गट क पूर्व परीक्षेच्या अंतर्गत सुद्धा 2023 मध्ये असे एक आणखीन एक प्रश्न विचारला होता की संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला आणि पर्याय दिले होते जानेवारी 1947, मार्च 1947, सप्टेंबर 1947 आणि ऑक्टोबर 1947. तर या ठिकाणी असं उत्तर होतं ऑक्टोबर 1947 की ऑक्टोबर 1947 मध्ये भारतीय संविधानाचा पहिला मसुदा जो आहे तो संविधान सभेच्या सल्लागार शाखेने तयार केला होता असं म्हणायला तर जागा होतं. का तर संविधान तयार करण्यासाठी ज्या काही विविध शाखा निर्माण केल्या गेल्या होत्या, विविध शाखांमध्ये कामकाज विभागलं गेलं होतं, 22 समित्यांमध्ये कामकाज विभागलं गेलं होतं. तर ज्यापैकी सल्लागार शाखेने मसुदा तयार करण्याचं काम केलेलं होतं आणि अशा या सल्लागार शाखेने पहिला मसुदा संविधान सभेच्या सल्लागार शाखेने ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला होता असं मला इथं जागा होतं. म्हणून जेव्हा आपण या सल्लागार शाखेचा विचार करतो तेव्हा आपल्याला लक्ष गेलं पाहिजे ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे घटनात्मक सल्लागार असणारे B.N. राव यांच्याकडे. कारण की B.N. राव यांची सुद्धा आपण पूर्ण माहिती ठेवली पाहिजे. केवळ आपल्याला एवढं माहिती असून जमणार नाही की B.N. राव हे भारतीय राज्यघटनेचे घटनात्मक सल्लागार होते किंवा सल्लागार शाखेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली होती. तर B.N. राव यांची पूर्ण माहिती पाहत असताना आपल्याला एकंदरीत त्यांचं पूर्ण नाव बेनेगल नरसिंग राव. त्यांनी 1946 मध्ये भारतीय राज्यघटना तयार करताना संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून काम पाहिलेलं होतं. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील समारोपाच्या भाषणात डॉक्टर आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं, कारण की हे विधान सुद्धा डॉक्टर आंबेडकरांचं खूप महत्त्वाचं आहे B.N. राव यांच्या दृष्टीने. जर का याही दृष्टीने प्रश्न विचारला गेला तर आपल्याला त्याविषयीची माहिती असली पाहिजे की मला जे श्रेय दिले जाते ते खरेच माझे नाही, हे अंशतः संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार B.N. राव यांचे आहे, ज्यांनी मसुदा समितीच्या विचारार्थ संविधानाचा ढोबळ मसुदा तयार केला होता. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की अशा प्रकारचं मत जे काय ते B.N. राव यांच्याविषयी मांडलं होतं कोणी, तर एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949च्या संविधान सभेतील समारोपाच्या भाषणामध्ये. एवढंच नव्हे तर B.N. राव म्यानमारच्या सुरुवातीच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याची सुद्धा त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. म्हणजे म्यानमारच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा मसुदा तयार करण्याच्या पातळीवर त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. युनोमध्ये भारताचे पती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे की 1949 ते 1952 या काळात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सुद्धा कार्यरत होते. तर असे हे B.N. राव यांच्याबाबतची ही संबंध माहिती आहे ती पण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की त्याही दृष्टीने प्रश्न विचारायला आपला वाव आहे. एवढंच नव्हे तर संविधान सभेच्या जी काही सदस्य संख्या आहे 389 आणि मग त्या सदस्य संख्येचं असणारं जे काय विभाजन आहे 292 + 4 + 93 ही जी काय विभागणी आहे. स्वतंत्र भारतातील संविधान सभेची सदस्य संख्या की जी 299 होते की ज्यामध्ये 229 + 70 असे ब्रिटिश प्रांत आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. एवढंच नव्हे तर 296 प्रतिनिधी की जे प्रांतांच्या जनतेच्या प्रतिनिधीकडून एकल संक्रमणी मतदान पद्धतीने निवडले गेले होते आणि 93 संस्थानिक प्रतिनिधींच्या द्वारे नामनिर्देशित होते. तर ही जी संबंध आकडेवारी आहे ती पण आपण विसरता कामा नये. एवढंच नव्हे तर संविधान सभेतील जे काही पक्षनिहाय जागांची संख्या आहे की काँग्रेस 208 असेल आणि स्वतंत्र किंवा अपक्षांची संख्या जी काय ती 8 होती. मुस्लिम लीग 73 जागांसह निवडून आलेली होती आणि इतर जे काही पक्ष होते की जे एकूण 7 पक्ष होते की ज्यांना प्रत्येकी 1 जागा प्राप्त झाली होत्या. म्हणजे काँग्रेसच्या 208 जागा, मुस्लिम लीगच्या 73 जागा, अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांच्या 8 जागा आणि इतर जे काही 7 पक्ष होते ज्यांच्या प्रत्येकी 1 जागा होत्या की ज्यामध्ये युनियनिस्ट असेल, अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जाती परिसंघ असेल, कम्युनिस्ट असतील, मुस्लिम असेल, कृषक प्रजा पक्ष असेल, गैर काँग्रेसिक असेल. तर असे हे विभिन्न 7 राजकीय पक्ष होते की ज्यांच्या प्रत्येकी 1 जागा निवडून आलेल्या होत्या. तर त्यामुळे कधी कधी आयोगाने या 7
राजकीय पक्षाविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले आहे की ज्यांच्या प्रत्येकी एक जागा निवडून आलेल्या होत्या, ज्यामध्ये कृषक प्रजा पक्षविषयी आयोगाने कधी कधी प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामुळे ही जी काही संविधान सभेतील पक्षनिहाय जागांची संख्या आहे ती पण आपण योग्य पद्धतीने माहिती करून ठेवली पाहिजे. एवढंच नव्हे तर संविधान सभेचं जे काही कामकाज 9 डिसेंबर 1946ला सुरू झालं होतं, तर त्यावेळेस हंगामी अध्यक्ष कोण होते, त्याचबरोबर हंगामी उपाध्यक्ष नेमके कोण होते, त्याचबरोबर 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेचे कायम अध्यक्ष यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची झालेली निवड. 13 डिसेंबरला संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला, मंजूर झाला 22 जानेवारी 1947. 25 जानेवारी 1947ला कायम उपाध्यक्ष यांची निवड म्हणून या ठिकाणी डॉक्टर S.C. मुखर्जी यांची निवड झाली. म्हणजे सच्चिदानंद सिन्हा किंवा फ्रँक अँथोनी हे तात्पुरते अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष तर होतेच, पण इतरही जे काही कायम अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांची नावं, त्यांची या ठिकाणी नियुक्तीची तारीख किंवा निवडीची तारीख सुद्धा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर संविधान सभेतील जे काही 15 महिला सभासद होत्या की ज्यामध्ये अमृता स्वामीनाथन यांच्यापासून अमृता कौर यांच्यापर्यंतची संबंध नावं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की या 15 महिला सदस्यांच्या विषयी सुद्धा कधी कधी आयोगाने प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येतील. एक लक्षात घ्या की PYQ पाहत असताना आपण संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेच्याच PYQचा विचार करणं या ठिकाणी गरजेचं नाही आहे. तर त्या तर आपल्याला विचार घ्यावे लागतीलच, पण त्याचबरोबर या ठिकाणी इतर ज्या काही राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या PYQ असतील किंवा इतरही ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या PYQ आहेत त्याचाही आपण इथं विचार करणं गरजेचं आहे, कारण की त्या कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारलेला असतो, त्यामुळे त्याही दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे. म्हणजे कधी कधी सुब्बालक्ष्मी किंवा इतर प्रकारच्या व्यक्तींची नावं देऊन या संविधान सभेतील 15 महिला सदस्यांच्या विषयी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर त्यामुळे 15ही महिला सदस्यांची नावं आपल्याला योग्य पद्धतीने माहिती असली पाहिजेत. मग ते अम्मू स्वामीनाथन असतील, सुचित्रा कृपलानी असतील, पूर्णिमा बॅनर्जी असतील किंवा कमला चौधरी असतील, रेणुका रे असतील, दक्षिणी वेलाडून असेल, विजयलक्ष्मी पंडित असेल, लीला रॉय असेल, मालती चौधरी असतील, ॲना मस्करन्स असेल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, बेगम रसूल, सरोजिनी नायडू किंवा अमृता कौर. तर या सगळ्या 15 महिलांची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर मागच्या राज्यसेवेच्या मेन्सच्या सिलेबसमध्ये 2022च्या राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसमध्ये सुद्धा काही प्रश्न आयोगाने विचारले होते की ज्याचा संबंध या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या काही ठराविक गोष्टींशीच होता. तर कोणत्या, तर घटनेचं मूळ हस्तलिखित जे सुंदर वळणदार अक्षरात लिहिलं गेलं होतं ते कुणी लिहिलं होतं, तर प्रेम बिहारी नारायण रायजादा सक्सेना यांनी लिहिलं होतं. आचार्य नंदलाल बोस यांनी या ठिकाणी संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. किंवा नक्षीकाम व सजावट या ठिकाणी या संविधानाचं जे ब्योहर राम मनोहर सिन्हा यांनी बनवलेली होती. हिंदी मूळ हस्तलिखित भारतीय राज्यघटनेचं वसंत वैद्य यांनी लिहिलं होतं. एवढंच नव्हे तर इंग्रजी हिंदी मूळ प्रत भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे. याही बाबतीतची माहिती आपल्याला गरजेचं आहे. भारतीय संविधानाची हिंदी व इंग्रजी प्रत डेहराडून येथे छापण्यात आली होती, याबाबतची सुद्धा आपण माहिती ठेवणं गरजेचं आहे. आणि जसंच मागच्या राज्यसेवा मेन्समध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे की घटना समितीची निशाणी म्हणून कोणत्या प्राण्याचा विचार केला होता, तर हत्ती हा स्वीकृत करण्यात आला होता घटना समितीची निशाणी म्हणून. तर हेही आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की यातल्या बहुतांश भागाविषयी आयोगाने मागं राज्यसेवा मेन्समध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे हाही भाग आपण विचार घेण्याची गरज आहे. संविधान सभेच्या एकूण बैठकांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा 11 बैठका, संविधान सभेवर कामकाजाचा खर्च 63,96,729,729 रुपये, किंबहुना संविधान सभेच्या कामकाजाचा कालावधी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. किंवा त्याचबरोबर या ठिकाणी जसं राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा मागे आयोगाने प्रश्न विचारला होता पहा की 24 जानेवारी 1950 रोजी किती सदस्यांनी संविधान सभेवर सह्या केल्या होत्या, तर 284 सदस्यांनी. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती आणि तो एक शुभगुण मानला गेलेला होता. याही विषयी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 25 जानेवारी 1950ला भारत निर्वाचन आयोगाची स्थापना, राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून तो ओळखला जातो. 5 जुलै हा महाराष्ट्र राज्य मतदार दिवस म्हणून ओळखला जातो जून 2017च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार. एवढंच नव्हे तर 26 जानेवारी 1950 दिवशी नेमकं काय घडलं होतं याही विषयीची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला हे माहिती असतं की या दिवशी आपल्याकडे भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला. पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट या दिवशी घडलेली आहे, ती म्हणजे कोणती, तर संविधान सभेच्या सदस्यांची असणाऱ्या विधानसभेचे अस्तित्व संपुष्टात येऊन 1952 मधील एका नवीन संसदेची स्थापना होईपर्यंत स्वतःला एक अंतरिम किंवा हंगामी संसदेमध्ये बदललेले होते. हेही इथं आपण लक्ष घेण्याची गरज आहे. म्हणजे संविधान सभेने या 26 जानेवारी 1950 या दिवशीपासून सदस्यांची जी काही संविधान सभा होती किंवा जिला विधानसभा असं म्हटलं जात होतं, तर त्या विधानसभेचं अस्तित्व संपुष्टात आलं आणि 1952 मधील एक नवीन संसदेची स्थापना होईपर्यंत स्वतःला अंतरिम किंवा हंगामी संसदेमध्ये या संविधान सभेने परिवर्तित केलेलं होतं, बदललेलं होतं. हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि 26 जानेवारी 1950ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, याही गोष्टीचा आपण विचार करण्याची गरज आहे. तर अशा या सगळ्या ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत किंवा
थेरॉटिकली गोष्टी आहेत त्यावर सुद्धा आपण प्रकाश टाकण्याची गरज आहे किंवा त्याही गोष्टींना आपण विसरता कामा नये. त्याचबरोबर संविधान समित्यांविषयी बहुतांश प्रश्न आयोगाकडून विचारले जात असतात, त्यामुळे संबंध संविधान समित्यांच्या बाबतीतची माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे. विशेषतः संविधान सभेच्या समित्या आणि त्यांच्या अध्यक्षांची नावं याविषयी अधिकाधिक प्रश्न आयोगाकडून विचारले जातात. त्यामध्ये सुकाणू समिती, कामकाज समिती, मूलभूत हक्क समिती, अल्पसंख्याक उपसमिती या संबंध समित्यांच्या अध्यक्षाविषयी आयोगाने याआधी प्रश्न विचारलेले आहेत. आपण स्क्रीनवर पाहू शकता की या संबंध समित्यांच्या अध्यक्षांची यादी मी दिलेली आहे. एवढंच नव्हे तर कधी आयोगाने नियम समिती किंवा एक प्रकारे सल्लागार समिती, मसुदा समिती यांच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. एवढंच नव्हे तर आयोगाने मूलभूत हक्क सल्लागार समिती याही बाबतीत प्रश्न विचारलेले आहेत. पंचधारा समितीविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. संविधान सभेच्या कार्यकारिणी संबंधीची समिती जी व्ही माळवणकर याही दृष्टीने प्रश्न विचारलेले आहेत. तर या संबंध समित्या आणि त्या समित्यांच्या अध्यक्षांची नावं आपल्याला किमान पातळीवरती माहिती असली पाहिजेत की जेणेकरून याच्याविषयीचा कोणताही फॅक्च्युअल प्रश्न विचारला तर आपल्याला ते माहिती असावं. त्याचबरोबर संविधान समितीतील महत्त्वपूर्ण समिती असणारी मसुदा समिती, जेव्हा आपण मसुदा समितीची चर्चा करतो तेव्हा मसुदा समितीमध्ये या ठिकाणी जे काही B.R. आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष होते आणि इतर सदस्यांमध्ये कोणकोणते सदस्य होते आणि नेमकं या ठिकाणी त्यांच्या बाबतीत परिवर्तन कसं घडलं होतं. जसं आता B.L. मित्तर की ज्यांच्या नेमणुकीनंतर थोडाच कालावधीत ते घटना समितीचे सदस्य होते. A.N. माधवराव, D.P. खेतान की ज्यांचा 1948 मध्ये त्यांचं निधन झालं आणि जानेवारीमध्ये त्यांच्या जागी दुसरे सदस्य आले जे N.G. अय्यंगार होते. A.K. अय्यर, K.M. मुन्शी, T.T. कृष्णचारी, मोहम्मद सादुल्ला अशी ह्या मसुदा समितीतल्या संबंध सदस्यांची नावं आणि कोणाच्या मृत्यूनंतर कोणाची नियुक्ती केली गेली होती किंवा कोण या समितीमध्ये थोडा कालावधीसाठीच अस्तित्वात होते या सर्व अर्थाने मसुदा समिती सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इतर देशांच्या घटनांचा पडलेला भारतीय राज्यघटनेवरचा प्रभाव. आता पहा की जनरली आपल्याला या ठिकाणी M. लक्ष्मीकांतमध्ये दिलेल्या संबंध ज्या काही गोष्टी आहेत त्या या घटकाच्या दृष्टीने माहिती असतात की भारतीय राज्यघटनेवर पडलेला इतर घटनांचा प्रभाव किंवा इतर देशांच्या घटनांचा प्रभाव या अंतर्गत भारत सरकार कायदा 1935 असेल, ब्रिटन असेल, अमेरिका असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा जर्मनी असेल, दक्षिण आफ्रिका असेल, अशा विभिन्न देशांच्या घटनांचा भारतीय राज्यघटनेवर पडलेला प्रभाव कशा कशा स्वरूपात पडलेला आहे हे जनरली आपण या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवतो किंवा पाठ करतो. पण एक लक्षात घ्या की कधी आयोगाकडून प्रश्न असा विचारला गेला की कायद्यासमोर समानता हे तत्व भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाच्या घटनेचा प्रभाव म्हणून पाहिलं जातं. तर एक लक्षात घ्या की कायद्यासमोर समानता भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14च्या अंतर्गत ही तरतूद आहे की कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान. तर या अर्थाने विचार जर केला तर या ठिकाणी ही जी काही तरतूद आहे ती ब्रिटनच्या कायद्यांचा प्रभाव आहे किंवा ब्रिटिश कायद्यांचा प्रभाव म्हणून या ठिकाणी या कलम 14 मध्ये तरतुदीकडे पाहिलं जातं. एवढंच नव्हे तर कायद्याने सर्वांना समान संरक्षण असाही या ठिकाणी जर संदर्भ विचारला गेला की कायद्याने समान संरक्षण किंवा कायद्याने सर्वांना समान संरक्षण अशी तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घटनेच्या माध्यमातून विचार घेतली गेलेली आहे तर अमेरिकन घटनेतून कायद्याने समान संरक्षण हे तरतूद जी काही ती भारतीय राज्यघटनेतून विचार घेतलेली आहे. तर अशा ज्या काय मूलभूत हक्कामधल्या विभिन्न तरतुदी आहेत की ज्या तरतुदी आपण कोणत्या देशांच्या घटनेतून स्वीकारलेल्या आहेत याही विषयी कधी आयोगाकडून प्रश्न विचारले जातात. जसं कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती समान असेल किंवा कायद्याने समान संरक्षण असेल अशा या बाबतीत असेल. तर त्यामुळे इतर देशांच्या घटनांचा भारतीय राज्यघटनेवर पडलेला हा जो काही प्रभाव आहे तो आपण या ठिकाणी योग्य पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याविषयी कोणताही प्रश्न विचारला गेला तर आपल्याला या ठिकाणी चुकता कामा नये. एवढंच नव्हे तर जेव्हा आपण प्रिअम्बलचा विचार करतो भारतीय संविधान सभेच्या माध्यमातून उद्दिष्टांचा ठराव जेव्हा मांडला गेला होता तर त्या आधारावर तयार झालेली जी काही प्रिअम्बल आहे तर ती प्रिअम्बल किंवा उद्देशिका तर त्या उद्देशिकेमधले असणारे विशेषतः कोणती की भारताचे सार्वभौम समाजवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे जे काही या ठिकाणी विशेषण आहेत त्यांचा सिक्वेन्स म्हणजे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या 5 शब्दांचा किंवा या 5 विशेषणांचा जो योग्य क्रम आहे त्याही विषयी मागे आयोगाने प्रश्न विचारले. विशेषतः समाज कल्याणच्या मागच्या एक्झाममध्ये याविषयी प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय याचा उल्लेख जसं या ठिकाणी प्रस्तावनेत आहे तसं या ठिकाणी पुढे चालून मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर या सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्यायाचा उल्लेख कलम 38 मध्ये पण दिला गेलेला आहे. एवढंच नव्हे तर स्वातंत्र्याचा योग्य क्रम काय तर विचारशक्ती, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य याही बाबतीचा स्वातंत्र्याचा योग्य क्रम काय याही दृष्टीने प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे प्रिअम्बलमधल्या ज्या काही संबंध गोष्टी आहेत त्या क्रमाने दिलेल्या असोत अथवा या ठिकाणी संकल्पनात्मक पातळीवर दिलेल्या असोत त्या दृष्टीने सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारले जात असल्यामुळे त्याची पण आपण तयारी ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर भारत पाकिस्तान समझोता ज्याचा संबंध 1958 मधल्या बेरोबरी संघ प्रदेशाशी जोडला जातो तर त्या समझोत्यानुसार प्रिअम्बलचा प्रश्न जो काही तो पुढे उपस्थित झाला होता आणि मग त्यावेळेस आपल्याकडे कलम 3 आणि घटनेचा सरनामा जो आहे तो हा बेरोबरी संघ प्रदेश भारत पाकिस्तानला देऊ करत असताना अडथळा ठरत होता. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जे काही
तत्कालीन नेहरू सरकार होतं त्यांना सल्ला दिला होता की कलम 368 नुसार घटनास्थी करून आपण हा जो काही बेरोबरी संघ प्रदेश आहे तो पाकिस्तानला देऊ केला पाहिजे। आणि मग त्या आधारावर 9वी घटनास्थी 1960ला केली गेली आणि त्या माध्यमातून बेरोबरी संघ हा प्रदेश जो काय तो पाकिस्तानला देऊ केला गेला होता। तर त्यावेळेस या ठिकाणी सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता। मात्र पुढे चालून केशवानंद भारती खटल्यामध्ये हाच सरनामा जो काय तो भारतीय राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिलेला आहे। तर त्यामुळे केशवानंद भारती खटल्याचा असणारा संबंध या प्रस्तावनेशी किंवा बेरोबरी संघ या घटकाचा असलेला या ठिकाणी प्रस्तावनेशी संबंध या सर्व दृष्टीने आपण याचा विचार करण्याची गरज आहे। एवढंच नव्हे तर सिक्कीमच्याही दृष्टीने जर आपण विचार केला तर 35वी 36वी घटनास्थीचा जर विचार केला तर त्याचाही संदर्भ आपल्याला इथं जोडता येऊ शकतो। एवढंच नव्हे तर 100वी घटनास्थी सुद्धा इथं महत्त्वाची आहे, कारण की बेरोबरी संघाप्रमाणे 100वी घटनास्थीच्या माध्यमातून आपण बांगलादेशला काही प्रदेश जो काय तो देऊ केला होता आणि बांगलादेशमध्ये अनेक गावे भारतामध्ये समाविष्ट केली होती। तर त्यामुळे 100वी घटनास्थी असू द्या किंवा 9वी घटनास्थी असू द्या किंवा 35वी 36वी घटनास्थी सिक्कीमच्या बाबतीत असू द्या, तर यामध्ये बऱ्याचशा पातळीवर या ठिकाणी एक समान धागा जो काय तो पाहायला मिळतो प्रस्तावनेच्या दृष्टीतून। तर त्यामुळे हाही एक भाग इथं आपल्याला निश्चितपणे विचार घेता येऊ शकेल। तर तोही भाग आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे। त्यानंतर नागरिकत्वाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय नागरिकत्वाची जी काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, विशेषतः एकरी नागरिकत्व, घटक राज्याचं स्वतंत्र नागरिकत्व नाही आहे, भारतामध्ये नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी किंवा नागरिकत्वाचा लोप यासंबंधी विशिष्ट प्रकारचा कायदा जो काय तो संसदेला करण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने संसदेने 1955 साली भारतीय नागरिकत्वाचा कायदा सर्वप्रथम तयार केला। जन्म, वंश नोंदणी, स्वीकृतीकरण आणि प्रदेशाचं संमिलीकरण या आधारे भारतीय नागरिकत्व आपल्याकडे 1955च्या कायद्याच्या माध्यमातून प्राप्त होतं। एवढंच नव्हे तर मागे आयोगाने असाही प्रश्न विचारला होता की राष्ट्रीयकरण याद्वारे नागरिकत्व आपल्याकडे प्राप्त होतं का? तर नाही, आपल्याकडे केवळ जन्म, वंश नोंदणी, स्वीकृतीकरण आणि प्रदेशाचं संमिलीकरण याच 5 घटकांच्या आधारावर या ठिकाणी हे जे काही नागरिकत्व आहे ते 1955च्या भारतीय नागरिकत्व कायद्याद्वारे प्राप्त होतं असं म्हणायला जागा आहे। एवढंच नव्हे तर आज तो 6 वेळा या 1955च्या नागरिकत्व कायद्यामध्ये दुरुस्ती केली गेलेली आहे आणि ती 6 वेळा कोणकोणत्या कालखंडात केलेली आहे तर 1986, 1992, 2003, 2005, 2015 आणि 2019 या संबंध कालखंडात ही दुरुस्ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। तर त्याही अर्थाने हा जो काही संबंध भाग आहे तो आपण विचार घेण्याची गरज आहे। तर नागरिकत्वासंबंधीच्या या संबंध गोष्टी आपण पाहणं गरजेचं आहे, कारण की त्या दृष्टीने सुद्धा आयोगाने याआधी प्रश्न विचारलेले आहेत। जेव्हा आपण मूलभूत हक्कांकडे जातो तेव्हा मूलभूत हक्काशी संबंधित ज्या काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत, विशेषतः कलम 14, 15, 16 आणि कलम 17, 18 समतेच्या हक्काशी असणाऱ्या संबंध तरतुदी या योग्य पद्धतीने आपण अभ्यासावेत, कारण की या टॉपिकवर विशेषतः समतेच्या हक्काच्या बाबतीत या ठिकाणी आयोगाने अधिकाधिक प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे विभिन्न प्रकारच्या एक्झाममध्ये, म्हणजे गट ब, गट क पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा आणि इतरही अनेक प्रकारच्या एक्झाममध्ये समतेच्या हक्काच्या अधिकाधिक प्रश्न विचारण्यावर आयोगाने भर दिलेला आहे। मग ते कलम 17 विषयीचा प्रश्न असो, कलम 15 विषयीचा प्रश्न असो किंवा कलम 18 विषयीचा प्रश्न असो, या संबंध कलमाविषयीचे प्रश्न आयोगाने अधिकाधिक विचारण्यावर भर दिलेला आहे। एवढंच नव्हे तर या ठिकाणी या समतेच्या हक्काच्या एक महत्त्वपूर्ण जी काही घटना असते आपल्याकडे अलीकडे घडून आलेली आहे, विशेषतः 2019 मध्ये 103वी घटना असते। तर मित्रांनो एक लक्षात घ्या की 102वी घटना असते, 103वी घटना असते, 104वी घटना असते, 105वी घटना असते आणि 106वी घटना असते। या सर्व घटनावस्थेमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे आरक्षण। 102व्या घटनावस्थेनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या बाबतीचा संदर्भ पुढे आलेला आहे कलम 338B च्या आधारावर आणि तिथेही आरक्षणाचा मुद्दा पाहायला मिळतो। 103व्या घटनास्थीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या ठिकाणी आरक्षण देण्यासंबंधीचा प्रश्न पुढे आलेला होता। 104व्या घटनास्थीच्या माध्यमातून आपल्याकडे भारतीय राज्यघटनेमध्ये 104वी घटनास्थी करून लोकसभा आणि विधानसभेमध्ये अनुसूचित जाती जमातींचं जे काही आरक्षण आहे ते आरक्षण मर्यादा 2030 पर्यंत वाढवलेली आहे। एवढंच नव्हे तर 104व्या घटनास्थीच्या माध्यमातून अँग्लो इंडियन आरक्षण रद्द केलं गेलं, नष्ट केलं गेलं। त्याचबरोबर या ठिकाणी 105वी घटना असती की ज्याचा संबंध पुन्हा एकदा या ठिकाणी ओबीसींच्या आरक्षणाच्या दृष्टीतून असणाऱ्या तरतुदीविषयी आपल्याला जोडता येऊ शकतो। आणि 106वी घटना असते की जे नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना लोकसभा आणि विधानसभेच्या पातळीवर असणारं जे काही 33% आरक्षण आहे, 1/3 आरक्षण आहे, याचा संबंध आपल्याला जोडता येऊ शकतो। आणि आगामी कालखंडात जे काही या ठिकाणी एक प्रकारे 107वी घटनास्थी आहे ती सुद्धा होण्याची शक्यता आहे, एक देश एक निवडणूक या दृष्टीने सुद्धा। तर त्यामुळे या संबंध बाबतीत या जे काही अलीकडच्या महत्त्वाच्या घटनास्थी आहेत त्या बाबतीत आपण चांगल्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे, कारण या अलीकडच्याच महत्त्वाच्या घटनास्थींच्या बाबतीत अधिकाधिक प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे। जर तुम्ही मागे जर आपण पाहिलं तर UPSCच्या एक्झाममध्ये नारी शक्ती वंदन विधेयकविषयी प्रश्न आयोगाने विचारलेला आहे। तर त्यामुळे नारी शक्ती वंदन विधेयकविषयी अधिकाधिक प्रश्न विचारण्याची शक्यता आपल्याला सांगता येऊ शकते। एवढंच नव्हे तर 103व्या घटनास्थीविषयी सुद्धा प्रश्न विचारायला आयोगाला अधिकाधिक वाव आहे, कारण की मागच्या
2023मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना देऊ केलेलं 10% आरक्षण आहे याविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल झालेल्या त्या त्यामुळे त्याविषयी सुद्धा प्रश्न आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. तर त्यामुळे 103व्या घटनासूचीच्या माध्यमातून कलम 15(6) आणि 16(6) मध्ये हे जे काही शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देऊ केलेलं आहे त्याचाही संदर्भ इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर कलम 15(6) मधील शैक्षणिक आरक्षण हे घटनेच्या कलम 30(1) मधील तरतुदीला अनुसरून विचारात घेतलं गेलेलं आहे आणि ज्या काही 30(1) नुसार शैक्षणिक संस्था अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहेत तर त्या वगळता इतर सर्व शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देऊ केलेलं आहे. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की या 103व्या घटनासुचीमध्ये ही पण गोष्ट क्लिअर केलेली आहे की मूलभूत हक्कामध्ये कलम 30(1) अंतर्गत धार्मिक व भाषिक आधारावर अल्पसंख्याक शिक्षण संस्थांचं स्थापन करण्याचा आणि प्रशासन करण्याचा जो काही उल्लेख आहे तर या अल्पसंख्याक शिक्षण संस्था आहेत ज्या धार्मिक व भाषिक आधारावर स्थापन होतात तर त्या अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळता इतर शिक्षण संस्थांमध्ये हे 10% आरक्षण जे काय ते लागू असणार आहे की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना देऊ केलेलं आहे. तर याचाही संदर्भ आपण इथं विसरता कामा नये कलम 30(1)च्या आधारावर. त्यानंतर स्वातंत्र्याच्या हक्काचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा स्वातंत्र्याच्या हक्काविषयी सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारत असताना आयोगाने कोणता दृष्टिकोन ठेवलेला आहे तर कलम 19(1)(a) नुसार राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील वाजवी बंधने घालू शकतं. तर कोणकोणत्या प्रकारची बंधने या ठिकाणी कोणत्या कारणास्तव ही बंधने घालू शकतं याचा संदर्भ जो आहे तो वारंवार आयोगाकडून विचारला गेलेला आहे की भारताचे सार्वभौमत्व आणि एकता जर धोक्यात येत असेल, राज्याची सुरक्षितता किंवा देशाची सुरक्षितता जर धोक्यात येत असेल, परकीय देशाची मैत्रीचे संबंध धोक्यात येत असतील, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता व नीतिमत्ता, न्यायालयाचा अवमान किंवा अब्रू नुकसानी किंवा अपराधास चेतावणी देणारं वक्तव्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणास्तव कलम 19(1)(a) नुसार भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर या ठिकाणी बंधने घातली जाऊ शकतील. अशाही बाबतीत प्रश्न आयोगाने भरपूर वेळा विचारलेला आहे. कलम 21 मधली जी काही जीवित व स्वातंत्र्य हक्काविषयीची जी काही तरतूद आहे तर ती पण आपण या ठिकाणी विचार घेणं गरजेचं आहे जाणीवपूर्वक. का तर कलम 21 मध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याविषयीची जी काही तरतूद दिलेली आहे तर त्या अंतर्गत जे काही कलम 21 मध्ये संज्ञा स्पष्ट केलेली आहे कोणती की कायद्यानुसार एक प्रकारे विधिवत झालेली प्रक्रिया आणि कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती. तर एक संज्ञा जी काय ती अमेरिकन संज्ञा आहे आणि एक संज्ञा जी काय ती जपानी संज्ञा आहे. आपण भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21 अंतर्गत जी काही स्वीकारलेली संज्ञा आहे ती आहे जपानी संज्ञा की जपानच्या घटनेतून कलम 31च्या आधारावर स्वीकारलेली आहे. म्हणजे कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया किंवा कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिगत स्वातंत्र्य व जीवन स्वातंत्र्य हे काढून घेता येऊ शकणार नाही याचा उल्लेख जो कलम 21 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. तर या प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ याविषयी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत की ज्याच्याशी संबंध मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा खटला सुद्धा महत्त्वाचा आहे. AK गोपालन सुद्धा खटला महत्त्वाचा आहे. तर या संबंध खटल्यांचा विचार करता सुद्धा कलम 21चं महत्त्व जे काय आहे ते निश्चितपणे मान्य करायला काही हरकत नाही. म्हणजे अमेरिकन घटनेतील संज्ञा न स्वीकारता आपण जपानी घटनेतील संज्ञा स्वीकारलेली आहे की जी प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ किंवा कायद्यानुसार प्रस्थापित केलेली प्रक्रिया किंवा कार्यपद्धती याच्याशी रिलेटेड आहे. तर त्यामुळे मेनका गांधी खटला किंवा AK गोपालन खटला या खटल्यांच्या अनुषंगाने सुद्धा कलम 21चं महत्त्व सुद्धा आपण विसरता कामा नये. तर त्यामुळे ही पण बाब आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर त्याचबरोबर या ठिकाणी नैसर्गिक न्याय तत्व मेनका गांधी युनियन ऑफ इंडिया हा खटला जो आहे तर या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 21च्या माध्यमातून नैसर्गिक न्याय तत्वाचा जो काही उलगडा आहे तो केलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे याही कलम 21चा विचार जो काही तो विस्तारण आपण करण्याची गरज आहे. एवढंच नाही तर रिट्स बंदी, प्रतिष्ठीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण आणि अधिकार प्रचार या संबंध रिट्स विषयी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आयोगाकडून विचारले जातात. विशेषतः कलम 32च्या स्तरावर, कलम 226(4)च्या स्तरावर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर या ठिकाणी जर विचार केला तर कलम 32च्या स्तरावर किंवा एक प्रकारे उच्च न्यायालयाच्या स्तरावर जर विचार कलम 226(4)च्या स्तरावर तर या ठिकाणी या संबंध रिट्सच्या अर्थांचा विचार, रिट्सच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या वेगळ्या तरतुदींचा विचार जो आहे तो योग्य पद्धतीने आपण अभ्यासणं गरजेचं आहे. कारण की जास्तीत जास्त करून रिट्स याचिका केव्हा दाखल केली जाते, कोणत्या परिस्थितीत दाखल केली जाते, मूलभूत हक्कांच्या उल्लंघनापोटी ती कशा पद्धतीने दाखल केली जाते याही अनुषंगाने अनेक वेळा आयोगाकडून प्रश्न विचारले तर विशेषतः कलम 32च्या दृष्टीने सुद्धा आणि कलम 226(4)च्या दृष्टीने सुद्धा हा प्रश्न आयोगाकडून विचारला गेलेला आहे. पण कधी कधी आयोगाने कलम 32चाच आधार घेऊन या ठिकाणी असाही प्रकारचा प्रश्न विचारला जसा या ठिकाणी मागे विचारला होता. तुम्ही आपण स्क्रीनवर पाहू शकता की राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही. घटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाहीये. निषेधाज्ञा, प्रतिषेध, अधिकार प्रचार, उत्प्रेक्षण. तर या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल निषेधाज्ञा. तर निषेधाज्ञा या
एक प्रकारे आदेशाची तरतूद आपल्या या रिट्स याचिकामध्ये केलेली नाही. बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकार परीक्षा, उत्प्रेक्षण, प्रतिषेध अशा 5 प्रकारच्या रिट्स याचिका आहेत. निषेधाज्ञा अशा आदेशाचा उल्लेख कुठेही केलेला नाही. आता हे निषेधाज्ञा म्हणजे काय, तर त्याला इंग्लिशमध्ये इंजंक्शन असं म्हटलं जातं आणि या आदेशाची तरतूद स्पष्टपणे कुठेही आपल्या कलम 32 मध्ये पाहायला मिळत नाही. जेव्हा न्यायालय एखादे काम रोखण्यासाठी जी आज्ञा किंवा आदेश देते तेव्हा त्यास निषेधाज्ञा असं म्हटलं जातं. निषेधाज्ञा याचा अर्थ जर आपण लक्षात घ्यायचा तर काय घेतला जातो की न्यायालय जेव्हा एखादे काम रोखण्यासाठी जी आज्ञा किंवा आदेश देते तेव्हा त्याला आपण निषेधाज्ञा असं म्हटलं जातं. तर ही जी काही निषेधाज्ञा संबंधीची जी काही संकल्पना आहे ती पण माहिती असू द्यात की जेणेकरून त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे योग्य पद्धतीने जर विचारलं गेलं प्रश्न तर आपल्याला माहिती असेल. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर जर विचार केला तर कलम 36 पासून कलम 51 पर्यंतच्या संबंध तरतुदी आपल्या पूर्णपणे माहिती असल्या पाहिजेत. विशेषतः कलम 36 नुसार जी काही राज्य या संकल्पनेची व्याख्या दिलेली आहे की ज्याचा संबंध कलम 12 मध्ये पण मूलभूत हक्कामध्ये जोडता येतो राज्य या संकल्पनेचा अर्थ सांगत असताना, तर कलम 12 आणि कलम 36 मध्ये राज्य या संकल्पनेचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कलम 37 नुसार या ठिकाणी समाविष्ट असणाऱ्या गोष्टीचाही संदर्भ विचार घेण्याचा, कारण काही भारताच्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायालय कर्वे अंमलबजावणी योग्य असणार नाहीत किंवा एक प्रकारे न्यायालयामध्ये या मार्गदर्शक तत्त्वांविषयी दाद मागता येऊ शकत नाही याचाही संदर्भ दिला गेलेला आहे. आणि केवळ शासन कारभारात मार्गदर्शन करणारी ही मूलभूत तत्व आहेत असा उल्लेख कलम 37 मध्ये दिला गेलेला आहे. कलम 38 मध्ये जसं मी मागाशी म्हटलं होतं प्रिअम्बलच्या बेसिसवर की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय ही जी काही तरतूद आहे ती आपण विसरता कामा नये, कारण की त्याचा संबंध प्रस्तावनेशी सुद्धा आपण जोडला गेलेला आहे. तर त्यामुळे कलम 38 असो, 37 असो, कलम 36 मधल्या संबंध तरतुदी एवढंच नव्हे तर मागे आयोगाने याच मार्गदर्शक तत्वांना अनुसरून राज्य महिला आयोगाशी जोडून त्याचा प्रश्न विचारला होता. काय विचारला होता पहा की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे डॅश हे महत्त्वाचे कार्य आढळते. ए. राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचं मूल्यमापन करणं. बी. संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39 ए आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्व अंमलात आणणं. सी. राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्या निवडणुका घेणं. आणि डी. वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी कोणतं महत्त्वाचं कार्य आहे हे इथं विचार घ्यायचं होतं. तर या ठिकाणी याचं उत्तर जे होतं ते म्हणजे ए आणि बी. कोणत्या अर्थाने, तर एक लक्षात घ्या की राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचं मूल्यमापन करणं आणि संविधानाच्या अनुच्छेद 38 तर 38चा जर संदर्भ आपण पाहिला तर या ठिकाणी संबंध समाज घटकांचा विचार या कलम 38 मध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून महिलांच्या प्रति सामाजिक न्यायाचा विचार करत असताना या कलम 38चा विचार करायला काय हरकत नाही. कलम 39 अंतर्गत विभिन्न प्रकारच्या तरतुदी समान कामासाठी समान वेतन, स्त्री पुरुषांना उपजीविकेची समान साधने उपलब्ध करून देणं या बाबतीचा उल्लेख आहे. किंवा कलम 39 मध्ये इतरही बाबतीत आपल्याला विभिन्न ज्या काही तरतुदी पाहायला मिळतात तर त्या तरतुदीतून सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार जो आहे तो केला गेलेला आहे सांगता येऊ शकेल. कलम 39 ए मध्ये सामाजिक समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य व सल्ला इथंही महिलांचा संदर्भ जो आहे तो विचार घेतला जाऊ शकतो. किंवा कलम 42 मध्ये प्रसूतीविषयक रजा किंवा प्रसूतीविषयक सहाय्य तरतूद याविषयीचा उल्लेख केलेला आहे महिलांच्या दृष्टीने. तर त्यामुळे कलम 42 असो, कलम 39 ए असो, कलम 39 असो, कलम 38 असो, या सर्वच अर्थाने निर्देशक तत्व हे अंमलात आणणं हे राज्य महिला आयोगाचं कार्य आहे असं म्हणायला जागा उरते. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे काय ते ए आणि बी हे इथं सांगता येत होतं. त्यामुळे मार्गदर्शक तत्वांसंबंधीच्या कलम 39 ए, बी, सी, डी, ई आणि एफ मधल्या ज्या काही तबन तरतुदी आहेत त्या आपण योग्य पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे. विशेषतः एक प्रकारे कलम 39 डी मधली जी तरतूद आहे की पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन ही जी काही तरतूद आहे ती आपण योग्य पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे. कारण की 1976चा समान वेतन कायदा या कायदाच्या माध्यमातून स्त्री पुरुषांना समान कामाबद्दल समान वेतन देऊ केलं जातं. याही बाबतीत प्रश्न आयोगाने मागे विचारलेला आहे. मात्र या ठिकाणी समान कामाबद्दल समान वेतन स्त्री पुरुषांना दिले जात असलं तरी सुद्धा या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या पातीवर हे वेतन समान कामासाठी समान या अर्थाने लागू होत नाही. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना या प्रकारचं वेतन दिलं जात नाही हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. याबाबतचा निकाल मागे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तर त्यामुळे या संबंध ज्या गोष्टी आहेत मार्गदर्शक तत्वांसंबंधीच्या त्या आपण योग्य पद्धतीने विचार घेण्याची गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर कलम 44च्या बाबतीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी तिहेरी तलाक मोडीत काढण्यासाठी किंवा समाप्त करण्यासाठी मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकच्या कुप्रथेतून मुक्त करण्याच्या दृष्टीने 1 ऑगस्ट हा दिवस मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून 2021 पासून साजरा केला जातो. हाही महत्त्वाचा भाग आहे. कारण की 3 तलाक हा दंडनीय अपराध असून त्यासाठी अधिकाधिक 3 वर्षांचा शिक्षा आणि दंड या प्रकारचा जो काही निर्णय आपल्याकडे भारत सरकारकडून घेतला गेलेला आहे तिहेरी तलाकच्या प्रथेला मोडून काढण्यासाठी, तर त्या दृष्टीने
1 ऑगस्ट हा मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून साजरा केला होतो, याही विषयी मागे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामुळे कलम 44 च्या रचनातून ही जी काही भारत सरकारची जी काही निर्णय आहे किंवा भारत सरकारचं हे जे काही धोरण आहे ते सुद्धा एक महत्त्वपूर्ण धोरण आहे. कारण की समान नागरी कायदा किंवा समान नागरी संहिता या दृष्टीने सुद्धा अलीकडच्या कालखंडाचा आपण विचार जर केला तो उत्तराखंड आणि गुजरात या 2 घटक राज्यांनी हा कायदा तयार केलेला आहे. राज्यसभेमध्ये सुद्धा मागे या समान नागरी कायद्यासंबंधीचं विधेयक जे काय ते भाजपच्या एका सदस्यांनी मांडलेलं होतं, खाजगी विधेयक. तर त्यामुळे या ठिकाणी या संबंध ज्या गोष्टी आहेत या कलम 44 शी संबंधित किंवा मुस्लिम महिला अधिकार दिवस या दृष्टीने, तर त्याही आपण विचारात घेण्याची गरज आहे. कारण त्याही बाबतीत बऱ्याच प्रश्न आयोगाकडून विचारला होतो. तर त्यामुळे मार्गदर्शक तत्वांबाबत अनेक प्रश्न जे काही विचारले गेले आयोगाकडून त्याचा विचार करता मार्गदर्शक तत्वासंबंधीच्या संबंध जे घटनेचे तरतुदी आहेत त्यावर आपण प्रकाश टाकणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर आणखीन एक प्रश्न मागे आयोगाने विचारला होता मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने. तो पहा की भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? घटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? घटनेची उद्देशिका, घटनेची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, 9वी सूची. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर जे काय ते कलम 51च्या आधारावर मार्गदर्शक तत्वे हेच देता शकेल. कारण की कलम 51चं शीर्षकच आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन, की ज्यात आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन करण्यासाठी राष्ट्रामध्ये सन्मानपूर्वक संबंध असले पाहिजेत, समाजात आंतरराष्ट्रीय कायदेशीर आदर निर्माण असला पाहिजे, आंतरराष्ट्रीय तंटी लावाद्वारे मिटवली पाहिजेत, अशा विभिन्न प्रकारच्या तरतुदीचा उल्लेख जो काय तो कलम 51 मध्ये केलेला आहे. मित्रांनो, आणखीन एक बाब इथं लक्षात ठेवा की या इथं कलम 51च्या दृष्टीने पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी 85 तत्व मांडली होती तर त्या 85 तत्वाला सुद्धा आपण विसरता कामा नये. कारण की मागे आयोगाने 85 तत्वाच्या रचनेत सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की अनाक्रमण किंवा एकमेकांच्या कार्यामध्ये देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे, शांततापूर्ण सहअस्तित्व, अशा जी काही वेगळ्या प्रकारची 85 तत्व पंडित जवाहरलाल नेहरूंच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहेत 5 प्रकारची. तर या 85 तत्वाविषयी सुद्धा प्रश्न आपण विचार घेण्याची गरज आहे किंवा त्याची माहिती ठेवण्याची गरज आहे जेव्हा आपण या कलम 51च्या आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षांच्या तरतुदीचा विचार करतो मार्गदर्शक तत्वामध्ये. तर त्यामुळे हाही भाग इथं महत्त्वाचा आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा मूलभूत कर्तव्याच्या पात्र आपल्याला हे सांगता शकेल की मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत या संबंध तरतुदी कोणत्या, तर एक प्रकारे सोव्हिएट रशियाच्या राज्यघटनेतून स्वीकार केला गेलेला आहे. या मूलभूत कर्तव्याचा सुवर्णसिंह समितीच्या शिफारशींच्या आधारावर याचा स्वीकार केला गेलेला आहे. भाग 4A मध्ये कलम 51A मध्ये कलम 51A टू कलम 51A मध्ये संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. 42व्या घटना सुधारा सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य समावेश केली होती आणि 11वे मूलभूत कर्तव्य हे 86व्या घटना सुधारा नव्याने समावेश केले गेलेला आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत विचार जर केला तर असे कोणते लोकशाही देश आहेत की ज्या लोकशाही देशामध्ये मूलभूत कर्तव्याची यादी घटनेमध्ये स्वीकारली गेली नाहीये? त्यातल्या त्यात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे प्रमुख लोकशाही देश आहेत की ज्यांच्याकडे मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार केला गेला नाही. मात्र जपानची राज्यघटना अशी एकमेव घटना आहे की ज्या लोकशाही देशामध्ये मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार केला गेलेला आहे जपानी घटनेमध्ये. आणि एवढंच नव्हे तर डॉक्टर सुवर्णसिंह समितीच्या शिवाय मूलभूत कर्तव्यांची विचार करणारी आणखीन एक समिती होती जी म्हणजे न्यायमूर्ती GS वर्मा समिती की जे 1999 अंतर्गत स्थापन झाली होती अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात. मूलभूत कर्तव्यांचा नागरिकांकरवे अंमलबजावणी करण्यासाठी काय कायदेशीर तरतुदी करता येऊ शकतील, काय कायदेशीर उपाययोजना करता येऊ शकतील या अर्थाने 1999 मध्ये न्यायमूर्ती GS वर्मा समिती अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात याच मूलभूत कर्तव्याशी स्थापन केली होती. हेही आपण इथं विसरता कामा नये. कारण की याच्यावर सुद्धा मागे राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. तर त्यामुळे मूलभूत कर्तव्याशी संबंधित हा संबंध जो काही भाग आहे तो पाहत असताना या मूलभूत कर्तव्यांचा तर आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. पण मूलभूत कर्तव्याशी संबंधित जो काय क्रम घटनेमध्ये निर्धारित केला गेलेला आहे, निश्चित केला गेलेला आहे कलम 51A पासून कलम 51A पर्यंत, तर त्या मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण की मूलभूत कर्तव्यांच्या योग्य क्रम लावा याही दृष्टीने प्रश्न आयोगाकडून बऱ्याच वेळा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे मूलभूत कर्तव्यांवरचे अधिकाधिक प्रश्न जर आपण पाहिले तर या ठिकाणी मूलभूत कर्तव्याशीच्या तरतुदीविषयी आयोगाने विचारलेले आहेत किंवा मूलभूत कर्तव्यांच्या एकंदरीत समित्यांच्या दृष्टीतून असणारे प्रश्न विचारलेले आहेत. मग डॉक्टर सुवर्णसिंह समितीविषयी असो किंवा इतर या ठिकाणी दृष्टीतून असेल. तर त्यामुळे अधिकाधिक प्रश्न मूलभूत कर्तव्याविषयी विचारलेले असल्यामुळे मूलभूत कर्तव्याचा कोणताही पार्ट आपण विसरता कामा नये. तर मित्रांनो, या ठिकाणी मूलभूत कर्तव्य असो, मार्गदर्शक तत्त्व असो, मूलभूत हक्क असो यांच्याविषयीचा संपूर्ण भाग जो आहे तो आपला योग्य पद्धतीने तयार असावा हे इथं आपल्याला सांगता येऊ शकेल.
मित्रांनो, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या परीक्षेला जाता जाता या व्हिडिओला कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण मागच्या भागामध्ये या ठिकाणी पाहिलं की भारतीय राज्यघटनेची संविधान सभेच्या बरोबरच या ठिकाणी मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये या संबंध भागांवर आपण या ठिकाणी अधिकाधिक तयारी ठेवणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने इथून पुढे आपण या ठिकाणी जेव्हा आपण अभ्यास करूया तर त्यावेळेस आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी इतरही जे काही घटक आहेत ते आपण अभ्यासत असताना योग्य पद्धतीने अभ्यासणे गरजेचं आहे. विशेषतः भारतीय संसद किंवा कायदेमंडळाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू तेव्हा एक लक्षात घ्या की याविषयी सुद्धा आयोगाकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. जसं पहा, खालील विधाने लक्षात घ्या. देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली व पुदुच्चेरी या दोघांनाच राज्य सभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे आणि इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही आहे. तर अशा पद्धतीने मागा आयोगाने प्रश्न विचारला होता आणि पर्याय उत्तर दिली होती की ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आर हे एचं योग्य स्पष्टीकरण नाही आहे. ए बिनचूक विधान आहे, आर मात्र चुकीचं विधान आहे. ए चुकीचं विधान आहे, आर बिनचूक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा आयोगाकडून विचारले गेलेले आहेत की जेणेकरून संसदेविषयीच्या किंवा आपल्या कायदेमंडळाविषयीची जी काही तयारी आहे ती योग्य पद्धतीने असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते होतं पर्याय क्रमांक 1 की एक प्रकारे जे काही विधान दिलेलं आहे की केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर असणारी दिल्ली, पुडुचेरी या दोघांना राज्यसभेमध्ये असणारं प्रतिनिधित्व हे मिळालेलं आहे. मात्र इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्येला कमी असल्यामुळे राज्यसभेत त्यांना प्रतिनिधित्व नाही आहे. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर जे काही ते पर्याय क्रमांक 1 हे देता शकेल का? तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की कलम 80 मध्ये राज्यसभा सभागृहाची जी काही तरतूद केलेली आहे त्याचा विचार करता सभासद संख्या टोटली आहे 250 की ज्यामध्ये 238 + 12 असं विभाजने आहे. निर्वाचित सदस्य आहे 238 आणि राष्ट्रपती नामनिश्चित आहेत ते म्हणजे 12 की जे साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या वेगवेगळ्या क्षेत्रातून निर्वाचित होत असतात हे आपल्याला माहीत असेल. पण 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे या ठिकाणी ती सदस्यसंख्या आपल्याकडे 245 पाहायला मिळते. म्हणजे 250 जरी सदस्यसंख्या असली तर 245 सदस्य आपल्याकडे सध्याच्या पातळीवर या ठिकाणी राज्यसभेमध्ये पाहायला मिळतात. का तर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या खूप कमी असल्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व राज्यसभेत नाही आहे. मात्र दिल्ली जिथं 3 जागा राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व पाहायला मिळतं, पुडुचेरी 1 जागेचं प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये पाहायला मिळतं आणि जम्मू काश्मीरमध्ये 4 पाहायला मिळतं. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की भले हा प्रश्न या ठिकाणी थोडासा अगोदर विचारलेला होता त्यामुळे या ठिकाणी तिथं 7 केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. पण सध्याच्या घडीला भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि त्या 8 केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे तिथं राज्यसभेत त्यांना प्रतिनिधित्व नाही आहे की ज्यामध्ये अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दीव दमण, दादरा नगर हवेली, लडाख, चंदीगड यांचा उल्लेख आपल्याला जो काय तो करता येऊ शकेल. तर या ठिकाणी हे जे काही 5 केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांच्या बाबतीचं जे काही प्रतिनिधित्व आहे ते राज्यसभेमध्ये दिले गेलेलं नाही आहे. मात्र दिल्लीचं 3, पुडुचेरीचं 1 आणि जम्मू काश्मीरचं 4 असं प्रतिनिधित्व सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं राज्यसभेमध्ये. तर त्यामुळे असे हे संख्यात्मक पातळीचे प्रश्नसुद्धा आयोगाकडून विचारायला वाव आहे. त्यामुळे या दृष्टीने सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. त्याचबरोबर लोकसभेच्या पातळीवर असणारी जी काही कमाल सभासद संख्या आहे म्हणजे जसं आपण राज्यसभेच्या पातळीवर असणारं विभाजन आपण लक्षात घेतलं होतं तसं लोकसभेच्या पातळीवर सुद्धा हे जे काही नवीन बदल झालेले आहेत त्या बदलानुसार आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. विशेषतः कलम 81 नुसार लोकसभेचे जे काही सदस्यसंख्येचा विचार केलेला आहे किंवा तरतूद विचार घेतलेली आहे त्याचा विचार करता भारतामध्ये लोकसभेची कमाल संख्या 552 जर विचार घेतली असली तरी सध्याच्या पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी नवीन बदलानुसार या ठिकाणी 524 + 19 अशी 543 ही एकूण सभासद संख्या आपल्याला पाहायला मिळते. का? कारण की 2 अँग्लो इंडियन सभासदांचा विचार जो आहे तो मागच्या 104व्या घटनेनुसार निरसित केलेला आहे, नष्ट केलेला आहे आणि त्यामुळे सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर फक्त 543 एकूण सभासद संख्या जी काही लोकसभेच्या पातळीवर आपला विचार घेता येऊ शकते. आणि त्यामुळे 104वी घटना असते की ज्याचा संबंध अनुसूचित जातीमधीलचं आरक्षण वाढवण्याच्या रचनेसुद्धा आहे आणि अँग्लो इंडियन समाजाचं आरक्षण रद्द करण्याच्या रचनेसुद्धा आपल्याला जोडता येतो. तर त्याचा विचार करता ही जी काही संबंध आकडेवारी आहे जी आपण स्क्रीनवर पाहत आहे तर ती सुद्धा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. 25 जानेवारी 2030 पर्यंत हे जे काही अनुसूचित जातीमधीलचं लोकसभा आणि विधानसभेच्या पातळीवर असणार आरक्षण आहे ते 10 वर्षांनी वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे या ठिकाणी 543 जागेची जी काही लोकसभेच्या पातळीची सदस्य संख्या आहे ती सध्याच्या घडीला आपल्याला कशी आहे याचं स्वरूप या ठिकाणी आपण या ठिकाणी विचार घेऊ शकता. एवढंच नव्हे तर अगोदर आपल्याकडे या ठिकाणी या केंद्रशासित प्रदेशातील जागांची संख्या 13 होती पण सध्याच्या घडीला ती 19 आहे कारण की जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशांचा विचार वेगळ्या पद्धतीने केलेला गेलेला असल्यामुळे आणि विशेषतः या ठिकाणी 5 ऑगस्ट 2019च्या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश जाहीर केलेले असल्यामुळे त्यांच्या ज्या काही 6 जागा आहेत त्या 6 जागा
या केंद्रशासित प्रदेशांच्या जागांमध्ये मिसळल्या गेले असल्यामुळे 13+6 अशी 19 ही सदस्य संख्या आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून केंद्रशासित प्रदेशांच्या स्तरावर 19 जागेची संख्या आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे घटक राज्याच्या 524 आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 19 या अर्थाने 543 एकूण सदस्य संख्या आपल्याला लोकसभेची पाहायला मिळते. मात्र हेच विभाजन अगोदर कसं होतं तर 530 + 13 + 2 545 असं आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र 2 अँग्लो इंडियन सदस्य हे राहिले नसल्यामुळे आणि या केंद्रशासित प्रदेशांची जागाची संख्या वाढलेली असल्यामुळे सध्याच्या जागांची संख्या आहे 543. तर हे संबंध नवीन बदल जे आहेत 104व्या घटनादुरुस्तीच्या स्तरावर झालेले किंवा जम्मू काश्मीर आणि लडाखच्या केंद्रशासित प्रदेशांच्या होण्यामुळे ते सुद्धा आपण विसरता कामा नये. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे कोणता तर लाभाचे पद याबाबत असणारी घटनात्मक तरतूद. मित्रांनो एक लक्षात घ्या की आपल्या झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री असणारे हेमंत सोरेन यांच्या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी मागच्या 2023 मध्ये त्यांच्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित केला गेला होता की त्यांनी लाभाच्या पदावरून त्यांना त्यांची आमदारकी अपात्र का करण्यात येऊ नये किंवा त्यांना अपात्र का समजलं जाऊ नये. तर त्या बाबतीत खूप मोठा या ठिकाणी आपल्या झारखंड या घटक राज्यामध्ये चर्चा झालेली होती की मुना वाद उपस्थित झाला होता आणि तो वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला होता. तर त्यामुळे त्या कालखंडात लाभाच्या पदावरून असणाऱ्या घटनात्मक तरतुदीचा विचार पुढे आलेला होता. तर त्यामुळे लाभाच्या पदाच्या बाबतीत असणारी घटनात्मक तरतूद सुद्धा आपण विसरता कामा नये की जी घटनेमध्ये कलम क्रमांक 102 नुसार खासदारांच्या बाबतीत स्पष्ट केलेली आहे आणि कलम 191 नुसार राज्य विधिमंडळातल्या आमदारांच्या बाबतीत स्पष्ट केलेली आहे की कलम 102 नुसार संसद खासदार आणि कलम 191 नुसार आमदार राज्य विधिमंडळातले आमदार हे सदस्य म्हणून राहण्यास पुढील कारणास्तव अपात्र ठरतात. म्हणजे कोणत्या कारणास्तव आमदार किंवा खासदार हे कलम 102 नुसार आणि 191 नुसार अपात्र ठरू शकतात. ती कारणं कोणती त्या कारणांचा उल्लेख या ठिकाणी खाली केलेला आहे. जर आपण कलम 102 जर विस्ताराने पाहिलं तर तिथेही तुम्हाला ही संबंध कारणं पाहायला मिळतील. कलम 191 जरी सुद्धा आपण घटनेतलं पाहिलं तर तिथेही ही संबंध कारणं पाहायला मिळतील की ज्यामध्ये खासदार किंवा आमदारांनी राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील लाभाचं पद स्वीकारलं असेल तर त्यांची आमदार किंवा खासदारकी रद्द होऊ शकते. फक्त या ठिकाणी अपवाद काय तर केंद्रीय किंवा राज्याचे मंत्री हे लाभाचे पद ठरत नाही असं समजलं गेलेलं आहे. आणि एक प्रकारे जर ती मनोवकील व्यक्ती असेल म्हणजे आमदार किंवा खासदार ही वेळ लागलेली व्यक्ती असेल मनोवकील असेल असं न्यायालयानं घोषित केलेलं असेल तर किंवा जर ती व्यक्ती नादार आहे असं जर या ठिकाणी न्यायालयानं घोषित केलं असेल किंवा ती व्यक्ती भारताचे नागरिक नसेल त्याने स्वच्छेने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल किंवा तो परकीय देशाप्रती निष्ठा किंवा इमान राखत असेल तर अशा वेळेस सुद्धा ते अपात्र ठरू शकतात. आणि संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे सदस्यत्वासाठी सुद्धा ते अपात्र ठरले जाऊ शकतात. जसं की पक्षांतर बंदी कायद्याखाली जर ते अपात्र ठरले असतील तर ते सदस्यत्वासाठी सुद्धा अपात्र ठरू शकतात. तर अशी जी काही विभिन्न कारणं आहेत की ज्या विभिन्न कारणांचा उल्लेख कलम 102 आणि कलम 191च्या स्तरावर केलेला आहे तोही आपण या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे की याच्याविषयी सुद्धा मागे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. एवढंच नव्हे तर संसदीय आणि घटक राज्याच्या पातळीवरची असणारी वैधानिक कार्यपद्धती म्हणजे संसदेच्या पातळीवरची असणारी वैधानिक कार्यपद्धती असेल किंवा राज्य विधिमंडळाच्या पातळीवरची वैधानिक कार्यपद्धती असेल तर विशेषतः यामध्ये कलम 107(3) कलम 107(4) आणि कलम 107(5) मधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याविषयी आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेले दिसून येतील. कोणत्या अर्थाने तर जसं आता कलम 107(3)च्या पातळीवर जर विचार केला तर संसदेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्याकारणे व्यपगत होणार नाही अशी जी काही कलम 107(3) मधली तरतूद आहे किंवा कलम 107(4) मधली जी तरतूद आहे की राज्यसभेत प्रलंबित असलेले जे विधेयक लोकसभेने पारित केलेले नसेल ते विधेयक लोकसभेचे विसर्जन झाले असता व्यपगत होणार नाही ही कलम 107(4) मधली तरतूद असेल. किंवा कलम 107(5) मधली तरतूद की राज्यसभेत प्रलंबित असेल ते विधेयक लोकसभेचे विसर्जन झाले असता लोकसभेकडून पारित होऊन जर का ते या ठिकाणी एक प्रकारे प्रलंबित असेल लोकसभेत प्रलंबित असेल तर ते या ठिकाणी व्यपगत होईल. तर अशी जी कलम 107(5) मधली तरतूद आहे तर कलम 107(3) कलम 107(4) कलम 107(5) मधल्या ज्या काही संबंध तरतुदी आहेत त्याही विषयी आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे संसदेतली असणारी वैधानिक कार्यपद्धती की जी या 3 कलमानुसार स्पष्ट केलेली आहे आणि त्याचबरोबर घटक राज्य स्तरावर राज्य विधिमंडळातली जी काही वैधानिक कार्यपद्धती की जी कलम 196(3) 196(4) आणि 196(5) नुसार स्पष्ट केलेली आहे तर त्याच प्रकारची वैधानिक कार्यपद्धती आहे जशी ती संसदेत आहे. फक्त फरक एवढाच आहे की ती घटक राज्याच्या विधिमंडळाच्या स्तरावर आहे. तर त्यामुळे या ठिकाणी या दोन्ही प्रकारच्या कलमामधल्या वैधानिक कार्यपद्धतीचा जो काही भाग आहे तो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे कारण की त्याही विषयी आयोगाकडून खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. मात्र हे पण गोष्टीत आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कलम 108ची तरतूद ही फक्त संसदेला लागू आहे राज्य विधिमंडळाला नाही. कारण की घटक राज्य स्तरावर विधान परिषद हे सभागृह सर्वच घटक राज्यामध्ये असतं असं नाहीये. त्यामुळे संसदेची संयुक्त बैठक ही तरतूद फक्त या ठिकाणी एक प्रकारे कलम 108च्या स्तरावर संसदेला लागू पडते.
एवढंच नव्हे तर संसदीय आयुध, संसदीय तंत्र यांच्याविषयी सुद्धा आयोगाकडून खूप वेळा प्रश्न विचारले जातात, जसं की प्रश्नोत्तराचा तास, शून्य तास किंवा स्थगन प्रस्ताव किंवा लक्षवेधी सूचना, अविश्वास ठराव, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संसदीय आयुध किंवा तंत्राविषयी जे काही प्रश्न आहेत ते आयोगाकडून विचारले असतात. विशेषतः अविश्वास ठराव प्रश्नातून अधिकाधिक प्रश्न आयोगाकडून विचारले जातात. कधी प्रश्नोत्तराच्या तासाविषयी, विशेषतः तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न किंवा शून्य प्रहराचा तास याच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. लक्षवेधी सूचनेविषयी सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा स्थगन प्रस्तावाविषयी सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. पण उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी इथं अविश्वास ठरावाचा संदर्भ विचार घेऊया, कारण की अविश्वास ठरावाच्या बाबतीत सुद्धा खूप वेळा प्रश्न आयोगाकडून विचारला गेलेला आहे. जसं की या ठिकाणी अविश्वास ठराव हा केव्हा कधी या ठिकाणी मांडला जातो. मंत्रिपरिषदेवर विश्वास असेपर्यंत मंत्रिपरिषद पदावर राहू शकते. ज्या क्षणी मंत्रिपरिषदेचा लोकसभेचा विश्वास नाही असं प्रतीत होईल, तेव्हा पंतप्रधानांनी लोकसभा विसर्जित केलेली असो अथवा नसो, लोकसभेचा असा विश्वास आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी संसदीय नियमात अविश्वास ठरावाबाबतची तरतूद केलेली आहे. आणि यालाच या ठिकाणी अविश्वास ठराव म्हटलं तर, की ज्याचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर म्हणा किंवा एक प्रकारे लोकसभेच्या नियमावलीच्या पातळीवर जर म्हटलं तर या ठिकाणी लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची जी पद्धती आहे ती लोकसभेच्या नियम क्रमांक 198 मध्ये स्पष्ट केलेली आहे. तर याच्याविषयी सुद्धा आयोगाने मागे प्रश्न विचारलेला आहे की लोकसभेच्या नियमावलीमध्ये कोणत्या नियमामध्ये या लोकसभेच्या अंतर्गत मांडलेल्या अविश्वास ठरावाबाबतची तरतूद केलेली आहे. तर नियम क्रमांक 198 मध्ये अविश्वास ठराव राज्यसभेत मांडला जात नाही. घटनेच्या कलम 75(3) नुसार मंत्रिपरिषद ही लोकसभेला जबाबदार असते, सामूहिकपणे जबाबदार असते आणि म्हणून या ठिकाणी अविश्वास ठराव हा राज्यसभेत मांडला जात नाही. आणि एक प्रकारे हा अविश्वास ठराव जर या ठिकाणी समग्र मंत्रिपरिषदेत मांडला जातो आणि एखाद्या मंत्रीविरुद्ध जो काय तो अविश्वास ठराव मांडता येत नाही, कारण की स्थगन प्रस्तावाचा विचार आपल्याला त्या पद्धतीने करतो शकतो की स्थगन प्रस्ताव हा एखाद्या मंत्रीविरुद्ध मांडता येतो किंवा एक प्रकारे पूर्ण मंत्रिपरिषदेत सुद्धा मांडता येतो. मात्र अविश्वास ठराव हा समग्र मंत्रिपरिषदेवरच मांडला गेला पाहिजे, एखाद्या मंत्रीविरुद्ध मांडता येत नाही. तर अविश्वास ठराव आणि स्थगन प्रस्तावात त्या नेमका फरक काय आहे, लक्षवेधी सूचनेच्या बाबतीत तरतुदी काय आहेत किंवा शून्य प्रहर तासासंबंधीच्या वेगवेगळ्या घटकाच्या तरतुदी काय आहेत, तर या सगळ्या संसदीय आयुध किंवा तंत्रांविषयीची जी काय माहिती आहे ती सुद्धा आपण योग्य पद्धतीने ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर एक लक्षात घ्या की घटनेच्या कलम 211, घटनेच्या कलम 121, घटनेच्या कलम 122 आणि घटनेच्या कलम 212च्या संबंध तरतुदी सुद्धा आपण विचारात घेण्याची गरज आहे. का? कारण की एक लक्षात घ्या की याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही म्हणाल की कधी प्रश्न विचारले, तुम्ही अगोदरचे जर PYQ काढून पाहिल्या, मी फक्त पुन्हा एकदा सांगतो की मी फक्त गट ब गट क च्याच PYQ असं म्हणतो अशातला भाग नाही, तर इतरही परीक्षांच्या जे काही PYQ आहेत त्याचा जर तुम्ही विचार केला तर या संबंध कलमाविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले जेव्हा आपण संसदेचा अभ्यास करतो. तर घटनेच्या कलम 211 नुसार तरतूद काय की सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही. म्हणजे घटक राज्य विधिमंडळामध्ये सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने किंवा सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वर्तणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारता येत नाही किंवा त्याची चर्चा करता येणार नाही, अशी तरतूद कलम 211 मध्ये आहे. त्याचबरोबर घटनेच्या कलम 121 मध्ये सुद्धा तशाच प्रकारची तरतूद आहे, फक्त ती संसदेच्या स्तरावर आहे. ती म्हणजे काय की सर्वोच्च उच्च न्यायालयातील दिलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने किंवा त्या न्यायालयातील न्यायाधीशांच्या वर्तणुकीच्या अनुषंगाने संसदेत कोणत्याही प्रकारची चर्चा करता येणार नाही. पण कलम 121 आणि कलम 211 मध्ये हा फरक येतो या ठिकाणी सांगतो शिकेल तो कोणता, तर आपल्याकडे जर का सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या विरोधात जर एखादा महाभियोग ठराव मांडला गेला असेल तर संसदेच्या पातळीवर संसदेतील संसदेमध्ये न्यायाधीशांच्या वर्तणुकीच्या दृष्टीतून या ठिकाणी चर्चा होऊ शकते. पण त्याकरता महाभियोग ठराव मांडला गेला असेल तरच ती चर्चा होऊ शकते, अन्यथा नाही. त्यामुळे सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने किंवा न्यायाधीशांच्या त्या निर्णयाच्या पातळीच्या वर्तणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची संसदेत चर्चा करता येत नाही. ही पण 121 नुसार असणारी तरतूद ही महत्त्वाची आहे. कलम 122 नुसार न्यायालयाने संसदेच्या कामकाजात चौकशी करायची नाही अशी तरतूद आहे. म्हणजे पहा की जसं या ठिकाणी संसद किंवा राज्य विधिमंडळामध्ये न्यायालयाच्या निर्णयाची चौकशी करता येत नाही, न्यायालयाच्या निर्णयाची चर्चा करता येत नाही, तसंच या ठिकाणी न्यायालयानं सुद्धा संसदेच्या कामकाजाविषयीची चौकशी करता येत नाही किंवा राज्य विधिमंडळाच्या कामकाजाविषयी चौकशी करता येत नाही, हे कलम 212च्या स्तरावर सांगता येईल. म्हणजे थोडक्यात काय तर या चारही कलमांच्या माध्यमातून 211, 121, 122 आणि कलम 212 या चारही कलमांच्या माध्यमातून आपल्याकडे सत्ता समतोलासंबंधीचा सिद्धांत किंवा सत्ता विभाजनासंबंधीचा सिद्धांत जो काय तो स्वीकारला गेलेला आहे हे प्रतीत होतं. त्यामुळे ही चारही कलम आपण चांगल्या पद्धतीने इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे जेव्हा आपण संसदीय घटकाचा अभ्यास करतो तेव्हा. त्याचबरोबर या ठिकाणी घटक राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसभेतील राखीव जागांची असणारी संख्या, तर याही बाबतीत मागं आयोगाने प्रश्न विचारलेले असल्यामुळे त्याच्याही बाबतीत आपण परिसीमन आयोगाच्या आदेशानुसार जी काही संख्या आहे ती लक्षात ठेवण्याची गरज आहे.
विशेषतः 2008च्या परिसंवाद आदेशानुसार बिहारमधल्या एकूण जागांची संख्या आहे 40, जिथं एससी समाजाच्या जागांची संख्या आहे 6, एसटीच्या 0 आहेत. ओडिशा एकूण जागा 21 आहेत, एससीच्या 3, एसटीच्या 5. तामिळनाडू एकूण जागा 39 आहेत, एससीच्या 7, एसटीच्या 1ही नाही. उत्तर प्रदेश एकूण जागा 80 आहेत, एससीच्या 17, एसटीची 1ही नाही आहे. तर या ठराविक घटक राज्यांचा संदर्भ मी का दिलेला आहे, कारण की या ठराविक घटक राज्यांच्या अंतर्गत असणाऱ्या लोकसभेतील एससी एसटी समाजाच्या जागांच्या संख्येविषयी आयोगाने मागे प्रश्न विचारले असल्यामुळे आपल्याला इतरही घटक राज्यांच्या पातळीवरच्या असणाऱ्या अनुसूचित जमातींच्या लोकसभेतील राखीव जागांची संख्या सुद्धा माहिती असणे गरजेचं आहे, कारण की त्याही दृष्टीने आयोगाकडून प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. एवढंच नव्हे तर कलम 332 नुसार महाराष्ट्राच्या विधानसभेतील अनुसूचित जाती जमातींच्या जागांची संख्या सुद्धा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनुसार जर विचार जर केला किंवा मागच्या 2024च्याही विधानसभा निवडणुकीचा जर विचार जर केला तर अनुसूचित जातींच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांची संख्या आहे 29 आणि अनुसूचित जमातींच्या असणाऱ्या जागांची संख्या आहे 25. तर या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी ही संबंध माहिती अनुसूचित जमातींच्या राखीव जागांविषयीची आपण विचारात घेण्याची गरज आहे जेव्हा संसद किंवा राज्य विधिमंडळ घटकाचा आपण अभ्यास करतो. त्याचबरोबर संसदीय समित्या, तर मित्रांनो एक लक्षात घ्या की जसं आपण संसदेतली वैधानिक कार्यपद्धती, राज्य विधिमंडळाची वैधानिक कार्यपद्धती, संसदीय तंत्र किंवा संसदीय आयुधांचा विचार करतो तेव्हा संसदीय समित्याच्याही भागाला आपण विसरता कामा नये. संसदीय समित्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो की संसदीय समित्यांचा भाग जो आहे तो मुख्य परीक्षेचा भाग आहे, मग तो पूर्व परीक्षेमध्ये का अभ्यासाचा, तर तसं नाहीये. संसदीय समित्यांच्या पातळीवर सुद्धा आयोगाने कधी कधी प्रश्न पूर्व परीक्षेत सुद्धा विचारलेले आहेत. मग ते लोकलेखा समितीविषयी असोत, मग ते सार्वजनिक उपक्रम समितीविषयी असोत, अंदाज समितीविषयी असोत किंवा विधी समित्यांविषयी असोत, सर्वसाधारण समितीविषयी असोत, उपविधान समितीविषयी असोत, प्रवर समितीविषयी असोत, संयुक्त समितीविषयी असोत, महिला व बालकल्याण समितीविषयी असोत, अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीविषयी असोत. तर अशा विभिन्न प्रकारच्या ज्या काही संसदीय समित्या आहेत की ज्या 3 प्रकारामध्ये मोडतात, सर्वसाधारण समित्या किंवा विधी समित्या आणि आर्थिक समित्या. तर या 3ही प्रकारातल्या संबंध संसदीय समित्यांविषयीचे प्रश्न आयोगाकडून विचारले जात असल्यामुळे आपल्याला योग्य पद्धतीने त्याची माहिती लक्षात ठेवण्याची गरज आहे. विशेषतः लोकलेखा समितीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या ठिकाणी लोकलेखा समितीची सदस्य संख्या असो, सदस्य संख्येत झालेली वाढ असो, केव्हापासून या लोकलेखा समितीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्याला अध्यक्षपद बहाल केले गेलेलं आहे. जसं 1967 पासून विरोधी पक्षाकडे हे संसदीय समिती लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिलं गेलेलं आहे. आणि सध्याच्या पातळीवर जर आपण विचार केला तर के सी वेणुगोपाल हे या ठिकाणी एक प्रकारे या लोकसभेतील असणाऱ्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत. हे इथं मान्य करता येऊ शकेल. अधीर रंजन चौधरी काँग्रेस पक्षाचे नेते हे अगोदर या ठिकाणी अध्यक्ष होते, मात्र सध्या के सी वेणुगोपाल हे या ठिकाणी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर 1967 मध्ये म्हणजे जेव्हा पहिल्यांदा ही तरतूद केली होती विरोधी पक्षाचा व्यक्ती हा लोकलेखा समितीचा अध्यक्ष राहील, तर त्यावेळेस 1967 मध्ये मीनू मसानी हे स्वतंत्र पक्षाचे नेते हे विरोधी पक्षातील सदस्य या लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते. तर ही संबंध लोकलेखा समितीविषयीची माहिती असेल रचनात्मक पातळीवर, अधिकार व कार्यांच्या पातळीवर किंवा अंदाज समितीविषयीची रचनात्मक अधिकार व कार्यांच्या पातळीवरची माहिती असेल, सार्वजनिक उपक्रम समितीच्या या ठिकाणी सर्व प्रकारची माहिती असेल, ती सुद्धा आपण योग्य पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे, कारण की त्याही दृष्टीने प्रश्न विचारायला आयोगाला निश्चितपणे वाव असतो. एवढंच नव्हे तर या ठिकाणी जेव्हा आपण महान्यायवादी आणि महाधिवक्ताचा विचार करतो तेव्हा महान्यायवादी आणि महाधिवक्ताच्या बाबतीत सुद्धा आपली तयारी ठेवणं गरजेचं आहे, कारण की मागं सुद्धा आयोगाने या ठिकाणी याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. जसं की महाधिवक्ता आणि महान्यायवादी यांच्याविषयीचे प्रश्न हमखास गट ब आणि गट क पूर्व परीक्षेमध्ये वेळोवेळी विचारले गेलेले आहेत, वारंवार विचारलेले आहेत. जसं पहा की एक प्रश्न मी दिलेला आहे की MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. महान्यायवादीस भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतो, त्याला तिथे बोलणे व मत देण्याचा अधिकार आहे. तर या विधानांपैकी कोणतं विधान चूक आहे असं या ठिकाणी इथं विचार घेतला गेलेला आहे. आणि पर्याय उत्तर दिलेत फक्त अ आणि क, फक्त क आणि वरील सर्व. तर या ठिकाणी फक्त क हेच उत्तर सांगता येईल की महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाजात सहभागी होतो हे जरी बरोबर असलं तरी त्याला तिथं मत देण्याचा अधिकार आहे असं म्हणणं चुकीचं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी क विधान चूक आहे, मात्र पहिली अ आणि ब विधाने बरोबर आहेत. तर पहिले महान्यायवादी MC सेटलवाड याचा आपण ज्यावेळेस विचार करतो तेव्हा पहिले महान्यायवादी होते ते म्हणजे मोतीलाल चिमनलाल सेटलवाड, के जे 28 जानेवारी 1950 ते 1 मार्च 1963 या कालखंडात भारताचे पहिले महान्यायवादी म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली होती. एकंदरीत आपण भारताच्या राज्यघटनेमध्ये महान्यायवादी पदाची तरतूद जर पाहिली तर भाग 5 मध्ये कलम 76 आणि कलम 88 मध्ये या महान्यायवादी पदाबाबतची तरतूद केलेली आहे. बहुतांश मुलं असं विचार करतात की फक्त कलम 76 मध्येच महान्यायवादी पदाची तरतूद आहे. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, कलम 76 बरोबरच कलम 88 मध्ये सुद्धा महान्यायवादीच्या विशेष अधिकारांचा बाबतचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार असणारा हा महान्यायवादी की ज्याबाबतची तरतूद या ठिकाणी कलम 76 व कलम 88 मध्ये पाहायला मिळते. भारत सरकारची बाजू भारतातल्या संबंध न्यायालयामध्ये मांडण्याची भूमिका तो पार पाडत असतो.
त्या सहकार्य करण्यासाठी एक सॉलिसिटर जनरल आणि 2 अतिरिक्त सॉलिसिटर जनरलसुद्धा नेमलेले असतात. आणि महान्यायवादीला जी काही भूमिका पार पाडायची असते, जी सभागृहाच्या पातळीवरसुद्धा किंवा भारत सरकारच्या पातळीवर बाजू मांडत असताना न्यायालयाच्या पातळीवरसुद्धा ती मांडायची असते किंवा पार पाडायची असते. एवढंच नव्हे तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 165 आणि कलम 177 अंतर्गत राज्याच्या महाधिवक्त्याबाबतची सुद्धा तरतूद महान्यायवादी पद्धतीनेच या ठिकाणी दिली गेलेली आहे. फरक एवढाच आहे की घटक राज्याचा महाधिवक्ता हा घटक राज्य स्तरावर या ठिकाणी राज्य सरकारची बाजू मांडत असतो किंवा राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार म्हणून भूमिका पार पाडत असतो. त्यामुळे महान्यायवादी आणि महाधिवक्ता या दोन्ही घटकांना आपण चांगल्या पद्धतीने अधिकार व कार्य आणि त्याचबरोबर त्यांच्या घटनात्मक तरतुदीच्या दृष्टीने विचारात घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर आणीबाणीविषयक तरतुदी याच्याविषयी सुद्धा आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. विशेषतः गट ब गट क च्या स्तरावर सुद्धा आणि इतर PYQ स्तरावर सुद्धा हा संदर्भ आपल्याला पाहायला मिळेल. तर विशेषतः आता पहा की कलम 352 पासून 360 पर्यंतच्या संबंध आणीबाणीविषयक तरतुदी आपल्याला योग्य पद्धतीने माहिती असल्या पाहिजेत. विशेषतः युद्ध परिस्थिती, परकीय आक्रमण, सशस्त्र बंड या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा कलम 352 खाली जाहीर केली जाते, 354 मध्ये आणीबाणी क्रियान्वित असताना महसुलाच्या विभाजनात असणाऱ्या तरतुदींचं उपाययोजना, 355 मध्ये 355 विषयीच्या तरतुदीविषयी सुद्धा कालपरवाच्या एका एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत अशांततेपासून राज्यांचं संरक्षण करणं हे केंद्राचं कर्तव्य आहे. कलम 356 खाली घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटी संबंधित तरतूद, कलम 357 अंतर्गत, कलम 356 अंतर्गत आणीबाणीचे घोषित केल्यावर कायदेशीर अधिकारांचा वापर केंद्र सरकारकडून केला जातो. तो कोणत्या कायदेशीर अधिकारांचा वापर या ठिकाणी केला जातो याचाही संदर्भ कलम 357 मध्ये पाहायला मिळतो. कारण की घटक राज्यातील राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार या राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीमध्ये संसदेकडे येत असतो किंवा केंद्राकडे येत असतो. तर त्या कायदेशीर अधिकारांचा वापर कलम 358 नुसार आणीबाणीमध्ये कलम 19 अंतर्गत असण्यास स्वतंत्र विषय तरतूद निलंबित असणे, कलम 359 नुसार आणीबाणीमध्ये मूलभूत हक्कांची अंमलबजावणी निलंबित असणे आणि कलम 360 नुसार देशावर आर्थिक संकट किंवा देशाची आर्थिक पत धोक्यात येण्यामुळे आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याबाबतचा राष्ट्रपतींचा निर्णय असेल. तर या ज्या काही संबंध कलम 352 ते 360 मधल्या संबंध तरतुदी आहेत त्याविषयी सुद्धा आयोगाकडून खूप वेळा प्रश्न विचारले गेले असल्यामुळे ती पण आपण चांगली तयारी ठेवली पाहिजे. विशेषतः सर्वोच्च न्यायालयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वोच्च न्यायालयातील कलम 136 बाबतची तरतूद आहे की जी गट क च्या एक्झाममध्ये 2 ते 3 वेळा विचारली गेलेली आहे. त्यामुळे कलम 136 मधला जो सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा अधिकार आहे, स्पेशल लीव्ह पिटिशन किंवा विशेष याचिका अधिकार क्षेत्र, विशेष अनुज्ञा अधिकार क्षेत्र असं देखील त्याला म्हटलं जातं. तर कलम 136(1) नुसार जी तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालय हे भारतातील कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही न्यायाधिकरणाने जरी काही निर्णय दिलेला असला तरी त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास विशेष आज्ञा देऊ शकेल, विशेष परवानगी देऊ शकेल. ही कलम 136(1) नुसार असणारी तरतूद. आणि त्याचबरोबर कलम 136(2) मध्ये जो अपवाद दिलेला आहे याच तरतुदीच्या अनुषंगाने की सैनिकी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात या अधिकार क्षेत्राचा वापर करता येऊ शकणार नाही आणि अपील करता येणार नाही. तर त्यामुळे कलम 136(1) मधली तरतूद की जी भारतातील कनिष्ठ न्यायालय किंवा इतर कोणत्याही न्यायालयांना लागू पडते, न्यायाधिकरणांनी लागू पडते. मात्र कलम 136(2) मधली तरतूद की जी सैनिकी न्यायालयाच्या दृष्टीने विचार घेतली असल्यामुळे ती या ठिकाणी सैनिकी न्यायालयाच्या स्तरावर सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येणार नाही किंवा या अधिकार क्षेत्राचा वापर करता येणार नाही हे इथं स्पष्ट केलेलं. त्यामुळे कलम 136 च्या दृष्टीने विशेष अनुज्ञा अधिकार क्षेत्र, विशेष परवानगी अधिकार क्षेत्र याचाही आपण चांगल्या पद्धतीने उलगडा करा की जेणेकरून याविषयी प्रश्न विचार केला तर आपल्याला त्याची माहिती असावी. त्यानंतर भारतीय संघ राज्याचं स्वरूपाविषयीची वेगवेगळी मतं जी काही मांडली गेलेली आहेत वेगवेगळ्या विचारवंतांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या थिंकर्सच्या माध्यमातून, त्याच्याविषयी सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारले गेलेले आहेत. जसं की या ठिकाणी के.सी. व्हियर यांनी भारत हे एकात्म राज्य आहे, संघ राज्याची नाममात्र लक्षणे असणारं राज्य आहे आणि भारताचे संविधान संघात्मक कमी आणि एकात्म जास्त आहे असं मत के.सी. व्हियर यांनी भारतीय संघराज्याविषयी मांडलेलं आहे. डॉक्टर एन बॅनर्जी यांनी भारतीय संविधानाचे स्वरूप हे संघात्मक आहे, एकात्मतेकडे झुकलेलं आहे. डी बसू संविधान पूर्णपणे एकात्म व पूर्णपणे संघात्मक नसून ते दोघांचं मिश्रण आहे. सर आयव्हर जेनिंग्स प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं संघराज्य किंवा ग्रॅन्युअल ऑस्टिन यांनी संघराज्याविषयी मत मांडलेलं आहे की एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य. तर या जे काही विभिन्न विचारवंतांच्या भारतीय संघराज्याविषयीची जी काही मतमतांतर आहेत त्याच्याविषयी सुद्धा जोड्या लावा किंवा या इतर दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारण्यावर आयोगाने भर दिलेला आहे. त्यामुळे गट ब गट क दृष्टीने ही संबंध मतं आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावीत. केंद्र राज्य संबंधांच्या पातळीचा विचार केला तर केंद्र राज्य संबंधाचा बहुतांश भाग जो काय तो आपला चांगला तयार असला पाहिजे. कारण की केंद्र राज्य संबंधाविषयीचा हमखास प्रश्न जो काय तो गट ब गट क मध्ये विचारला जातोच. तर त्यामध्ये अभ्यास करत असताना साधारणपणे संबंध जे काय आयोग की ज्या आयोगाने केंद्राच्या संबंधाविषयी तरतुदी केलेली आहेत तर त्यामध्ये प्रशासकीय सुधारणा 1966 असेल, राजमन्नार कमिटी 1969 असेल, आनंदपूर साहिब प्रस्ताव 1973, पश्चिम बंगाल स्मरणपत्र 1977, सरकारी आयोग 1983 आणि पुंछ आयोग 2007. आता या संबंध आयोगांपैकी अधिकाधिक प्रश्न आयोगाने जर कशाविषयी विचारले असतील तर ते विचारलेत राजमन्नार कमिशन, सरकारी आयोग आणि पुंछ आयोगाविषयी. तर त्यामुळे
या ठिकाणी या 3 आयोगांच्या रचने आपली चांगली तयारी असणं गरजेचं आहे. विशेषतः राजमन्नार कमिशनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपण ही संबंध माहिती लक्षात ठेवावी की 1969 मध्ये तामिळनाडू सरकारने केंद्राच्या संबंधांची समीक्षा करण्याच्या हेतूने डॉक्टर व्ही.पी. राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन केला होता की ज्या आयोगाने भारतीय सेवांना म्हणजे अखिल भारतीय सेवांना या ठिकाणी समाप्त करण्याची शिफारस केली होती. ज्या काही IAS, IPS, IFS या अखिल भारतीय सेवा आहेत ते समाप्त करण्याची शिफारस केली होती. एवढंच नव्हे तर या आयोगाने आपल्या अहवालात 1971 मध्ये आपला अहवाल जो आहे तो तामिळनाडू सरकारला सोपविला होता. एका आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करावी. कलम 356, 357, 365 या ज्या काही राष्ट्रपती शासनाशी संबंधित तरतुदी आहेत त्या समाप्त कराव्यात. संघसूची, समवर्ती सूची या दोन्ही सूचीतील काही विषयांना राज्यसूचीमध्ये हस्तांतरित केले जावे. घटक राज्यांना जे काही केंद्र सरकारकडे असणारे जे काही उर्वरित अधिकार आहेत ते घटक राज्यांना प्रदान करण्यात यावेत. अशा अनेक शिफारशी राजमन्नार आयोगाने केल्या होत्या की ज्या कुठेतरी पटणाऱ्या नव्हत्या आणि विशेष म्हणजे भारतातल्या संघ राज्य प्रणालीच्या विरोधी होत्या असं म्हटलं तरी चालेल. तर म्हणूनच या ठिकाणी केंद्र सरकारने राजमन्नार आयोगाच्या शिफारशींना पूर्णपणे फेटाळलं, त्या स्वीकारल्या नाहीत. तर अशा या राजमन्नार आयोगाच्या शिफारशीचा सुद्धा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सॉरी RS सरकारी आयोगाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा RS सरकारी आयोगाच्या पातळीवर जर विचार केला तर केंद्र सरकारने 1983 साली निवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे RS सरकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही 3 सदस्यीय आयोग स्थापन केला होता की ज्या 3 सदस्यीय आयोगामध्ये इतर 2 सदस्य होते B. शिवरामन आणि डॉक्टर S.R. सेन. याच्याविषयी सुद्धा मागं गट 2023च्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे की सरकारी आयोगाचे इतर 2 सदस्य कोण होते तर बी शिवरामन आणि डॉक्टर S.R. सेन. बहुतांश विद्यार्थी या ठिकाणी आयोगाचे सदस्य सचिव यांना देखील या आयोगाचे सदस्य असं संबोधतात. पण एक लक्षात घ्या की याच गट क पूर्व परीक्षा 2023च्या एक्झाममध्ये रामा सुब्रमण्यम यांचाही उल्लेख पर्यायामध्ये केला होता. पण ते सदस्य नसून ते सदस्य सचिव होते आणि कोणत्याही आयोगाचे सदस्य सचिव हे त्या आयोगाचं प्रशासकीय कामकाज पाहत असतात. जसं निर्वाचन आयोगामध्ये सुद्धा सचिव दर्जाचा अधिकारी असतो, तो प्रशासकीय कामकाज पाहत असतो. किंवा इतरही अनेक प्रकारच्या आयोगामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, जेवढे काही आपल्याकडे घटनात्मक किंवा वैधानिक आयोग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशी वेगवेगळ्या प्रकारचे सचिव दर्जाचे अधिकारी असतात की जे त्या आयोगाचं प्रशासकीय कामकाज पाहत असतात. तसंच या RS सरकारी आयोगामध्ये सुद्धा प्रशासकीय कामकाज पाहणारी व्यक्ती सदस्य सचिव होती ती म्हणजे रामा सुब्रमण्यम. तर या आयोगाने आपला अहवाल ऑक्टोबर 1987 मध्ये केंद्र सरकारला सादर केला आणि त्या अहवालाचा सार जानेवारी 1988 मध्ये सादर केला. तर मित्रांनो मागे UPSC मध्ये या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारला गेला होता की सरकारी आयोगाने आपला अहवालाचा सारांश जो आहे तो केव्हा सादर केला होता याही विषयी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे UPSCच्या अंतर्गत. एवढंच नव्हे तर आयोगाने आपल्या अहवालात 247 शिफारशी केल्या होत्या. तर किती शिफारशी केल्या होत्या असाही प्रश्न आयोगाकडून विचारला गेलेला आहे. त्यामुळे केव्हा आयोगाने अहवाल सादर केला होता, केव्हा किती शिफारशी सादर केल्या होत्या याही दृष्टीने आपली माहिती असली गरजेचं आहे. RS सरकारी आयोगाच्या शिफारशींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक स्थायी आंतरराज्यीय परिषदेची स्थापना केली जावी असं या ठिकाणी या सरकारी आयोगाने स्पष्ट केलं होतं. एवढंच नव्हे तर या ठिकाणी घटनेच्या कलम 263 नुसार ही स्थायी आंतरराज्यीय परिषद स्थापन केली जावी याचाही उल्लेख आपल्या शिफारशीमध्ये केला होता आणि त्यानुसार आपल्याकडे VP सिंग सरकारच्या कालावधीमध्ये एका स्थायी आंतरराज्यीय परिषदेची स्थापनाही केली गेली होती. हेही विसरता आपण कामा नये, कारण त्याही बाबतीत आयोगाने मागे प्रश्न विचारलेला आहे. केंद्र राज्य संबंधांच्या अंतर्गत सुसंवाद साधण्यासाठी अखिल भारतीय सेवांना विचारात घेण्यात यावं. अखिल भारतीय सेवांच्या रचनातून एक सल्लागार परिषद स्थापन करण्यात यावी. अभियांत्रिकी, आरोग्य, शिक्षण क्षेत्रांच्या रचनेत सुद्धा अखिल भारतीय सेवांची स्थापना व्हावी. कृषी, उद्योग आणि सहकार या रचनेत सुद्धा एक प्रकारे अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यात याव्यात. राज्यपाल पदाविषयी सुद्धा सरकारी आयोगाने वेगवेगळ्या प्रकारची शिफारशी केलेली आहेत की ज्यामध्ये तो काही क्षेत्रात तज्ज्ञ असावा, राज्याबाहेरील असावा, विशेषतः राजकारणामध्ये अलीकडच्या कालखंडात संबंधित नसावा, पदावरून निवृत्त झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे लाभाचे पद राज्यपालाला दिलं जाऊ नये. तर अशा विभिन्न प्रकारच्या राज्यपाल पदासंबंधीच्या सुद्धा तरतुदी किंवा एक प्रकार शिफारशी या ठिकाणी सरकारी आयोगाने केलेल्या आहेत की ज्याच्यावर सुद्धा आयोगाकडून वेळोवेळी प्रश्न विचारले गेले आहेत. तर त्यामुळे सरकारी आयोगाच्या संबंध शिफारशीशी आपला अभ्यास परिपूर्ण असला पाहिजे. एवढंच नव्हे तर पुंछ आयोगाविषयी सुद्धा मागे गट ब च्या एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेला होता. तो काय होता पहा की राज्यपाल यांच्या पुंछ आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस चुकीची नमूद करण्यात आलेली आहे. पर्याय 1 दिला होता, त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरोधात कार्यरत असणाऱ्या निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. आणि चौथा पर्याय होता, राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. तर असे 4 पर्याय देऊन पुंछ आयोगाविषयीचा प्रश्न विचारला होता
आणि विचारलं होतं की कोणती शिफारस चुकीची नमूद करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने त्या ठरावास राज्यसभेने लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. तर मित्रांनो या ठिकाणी या तिसरा पर्यायाचा विचार चुकीचा पद्धतीने का केलेला आहे का, तर या ठिकाणी या पंच आयोगाने राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारा हटविण्याची जी प्रक्रिया आहे त्यात आवश्यक परिवर्तनासह तीच प्रक्रिया राज्य विधानसभेने राज्यपालास महाभियोगाद्वारा हटविण्यामध्ये उपयोगात आणली पाहिजे याला प्राधान्य दिलं होतं किंवा याला या ठिकाणी मान्य केलं होतं, न की राज्यसभेने. त्यामुळे या प्रश्नात बहुतांश विद्यार्थी या कारणामुळे चुकले होते का, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये राज्यसभेने असा उल्लेख केलेला आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये राज्य विधानसभेने असा उल्लेख केलेला आहे. तर राज्य विधानसभेने आणि राज्यसभेने या दोन शब्दामुळे बहुतांश विद्यार्थी या प्रश्नाच्या बाबतीत चुकलेले होते. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की राज्यपालांना महाभियोगाद्वारे पदावरून दूर करण्याच्या दृष्टीने राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील हे म्हणणं बरोबर आहे, न की राज्यसभेने. आणि त्यामुळे या पंच आयोगाने ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्याही दृष्टीने आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे. पंच आयोग की जो 2007 मध्ये 27 एप्रिल 2007 मध्ये स्थापन झालेला होता. या आयोगाचे सदस्य होते श्री धीरेंद्र सिंग, श्री विनोद कुमार दुग्गल, श्री NR माधव मेनन. आयोगाचे सदस्य सचिव होते श्री विजय शंकर के जे निवृत्त IPS अधिकारी CBIचे माजी संचालक होते. या पंच आयोगाने केंद्र राज्यांमधील तत्कालीन व्यवस्थेच्या कामकाजाचं परीक्षण व पुनरावलोकन केले होतं. वैधानिक संबंध, आर्थिक संबंध, प्रशासकीय संबंध यांचाही त्यांनी अभ्यास केला होता केंद्र राज्य संबंधांच्या पातळीवर. न्यायालयांचे अधिकार व कार्य, राज्यपालांची भूमिका नेमकी कशी असावी, आणीबाणीच्या तरतुदींचा अभ्यास त्यांनी केलेला होता. आर्थिक व सामाजिक नियोजन नेमकं कसं असावं केंद्र राज्य या स्तरावर. पंचायत राज संस्थांचाही त्यांनी अभ्यास केलेला होता. आंतरराज्य नदींच्या पाण्याच्या वाटपासंबंधीची संसाधनांची वाटणी कशी असेल याही विषयावर त्यांनी शिफारशी केलेली. म्हणजे अशा अनेक विषयांशी संबंधित पंच आयोगाने शिफारशी जे काय आहेत त्या आपल्या अहवालामध्ये केलेल्या होत्या. 30 मार्च 2010 रोजी त्यांनी आपला अहवाल सादर केला होता. 7 खंडांच्या या अहवालात 273 शिफारशी त्यांनी जवळपास केलेल्या होत्या, हेही इथं आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या पंच आयोगाविषयी सुद्धा आपण माहिती ठेवणं गरजेचं आहे का, तर पंच आयोगाच्या बाबतीत सुद्धा प्रश्न जो आहे तो आयोगाकडून विचारला जात असतो. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आपली माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आपण केंद्राच्या संबंधाचा अभ्यास करतो तेव्हा या ठिकाणी संघ सूची, राज्य सूची आणि समर्थित सूचीतल्या विषयांची जी यादी आहे त्याला विसरता कामा नये, कारण की याही दृष्टीने आयोगाने मागे प्रश्न विचारले, जसं वीज, विवाह, घटस्फोट व दत्तक, वजनी व मापे यांची मानके प्रस्थापित करणे, व्यवसाय संघ किंवा कामगार संघटना या संबंध विषयांच्या अनुषंगाने कोणते विषय कोणत्या सूचीतले आहेत या दृष्टीने प्रश्न विचारला गेलेला आहे. दिव्यांग व बेरोजगार यांना सहाय्य, बचत बँक म्हणजे डाक टपाल बचत बँक, बचत बँक, व्यवसाय बँकिंग, भारताबाहेर स्थळांच्या तीर्थयात्रा याही दृष्टीने सुद्धा प्रश्न आयोगाने विचारले आहेत. मित्रांनो एक लक्षात घ्या की वजनी व मापे यांची मानके प्रस्थापित करणे हा विषय क्रमांक 50 या दृष्टीने संघ सूचीमध्ये आहे आणि समर्थित सूचीमध्ये सुद्धा वजनी व मापे यांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. पण समर्थित सूचीतला उल्लेख वेगळा आहे, संघ सूचीमधला उल्लेख वेगळा आहे. तो वेगवेगळा उल्लेख आपण योग्य पद्धतीने समजून घ्या. एवढंच नव्हे तर भारताबाहेर स्थळांच्या तीर्थयात्रा असा उल्लेख या ठिकाणी संघ सूचीमध्ये विषय क्रमांक 20च्या पातळीवर आहे की जिथं भारताबाहेर स्थळांच्या तीर्थयात्रा सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची यात्रा या अर्थाने आहे. पण राज्य सूचीमध्ये भारताबाहेर स्थळांच्या यात्राहून अन्य यात्रा, कारण की भारताबाहेर स्थळांच्या यात्राहून अन्य यात्रा यांचा उल्लेख जो काय तो राज्य सूचीमध्ये विषय क्रमांक 7च्या स्तरावर केलेला आहे. त्यामुळे भारताबाहेर स्थळांच्या यात्रांचा उल्लेख जो काय तो संघ सूचीमध्ये आहे आणि भारताबाहेर स्थळांच्या तीर्थयात्रा सोडून अन्य यात्रांचा उल्लेख राज्य सूचीमध्ये विषय क्रमांक 7 मध्ये आहे. त्यामुळे ह्या बाबतीत सुद्धा जो दोन्हीमधला फरक आहे तो योग्य पद्धतीने आपण लक्षात घेण्याची गरज आहे. इथं आपली गफलत होते किंवा आपली या ठिकाणी एक प्रकारे गोंधळ उडतो. तर त्याही दृष्टीने आपली या संबंध संघ सूची, समर्थित सूचीतली आणि राज्य सूचीतल्या विषयांची यादी योग्य पद्धतीने माहिती असली पाहिजे. त्याच्या बाबतीत सुद्धा फॅक्चुअल प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. त्यानंतर केंद्र राज्य संबंधातल्या कायदेशीर तरतुदी असतील किंवा प्रशासकीय तरतुदी असतील किंवा आर्थिक विषयक तरतुदी असतील त्याचीही आपली बाजू भक्कम असली पाहिजे. विशेषतः कलम 249 मधली असणारी तरतूद असेल की राज्यसूचीतील विषयासंबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार या रचनातून कलम 249 मध्ये तरतूद की जी राष्ट्रीय हिताच्या रचनातून एखाद्या विषयासंबंधी कायदा करणं आवश्यक असेल तर राज्यसभा उपस्थित असलेल्या मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांनी पाठिंबा दिल्यावर बहुमताने तसा ठराव मंजूर करते आणि तेव्हा मग संसदेला राज्यसूच विषयावर कायदा करण्यासंबंधीच्या दृष्टीने कायदा तयार करता येऊ शकतो. ही कलम 249 मधली तरतूद जी काय ती ही सुद्धा बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्नामध्ये विचारलेली आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी कलम 253 रचनातून असणारी जी काही तरतूद आहे ती सुद्धा आयोगाकडून विचारली गेली. जशी पहा की या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळते की भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते. यासाठी सगळ्या घटकराज्यांची संमती आवश्यक असते. यासाठी बहुसंख्य घटकराज्यांची संमती आवश्यक असते. यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती आवश्यक असते आणि यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते.
तर या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे किंवा कोणता लागू पडतो हे इथं आपल्याला विचार घ्यायचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला इथं सांगता येईल की यासाठी कोणत्याही घटक राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. का? तर आंतरराष्ट्रीय करार याची अंमलबजावणी करत असताना भारतामध्ये जे काही संघराज्य प्रणाली स्वीकारलेली आहे की ज्यामध्ये अधिकाधिक अधिकार केंद्राकडे दिले गेलेले आहेत, अधिकाधिक आपलं संघराज्य केंद्राकडे झोकलेले असल्यामुळे एखाद्या आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करत असताना किंवा आंतरराष्ट्रीय कराराच्या पालनाच्या दृष्टीने विचार केला तर कलम 253 मध्येच तरतूद आहे की आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान करण्याचा अधिकार जो काय तो केंद्राला असेल. त्यामुळे केंद्र सरकारने परराष्ट्राशी केलेल्या करार संधी तह याला याच्या पालनासाठी भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्रासाठी किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरता आवश्यकता वाटल्यास राज्यातील विषयासंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो. हे कलम 253 च्या आधारे आपल्याला मान्य करायला काही हरकत नाही. तर त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न कलम 253 विषयी आयोगाकडून विचारला गेलेला आहे. विशेषतः ज्यावेळेस आपण केंद्राच्या प्रशासकीय संबंधांकडे जवळ सोडतो तेव्हा कलम 256 मधली जी काही तरतूद आहे घटक राज्यांना मार्गदर्शन करण्याच्या माध्यमातून की जी काही केंद्र सरकारकडून घटक राज्यांना मार्गदर्शन केलं जातं, केंद्र सरकारच्या विभिन्न संघर्षितील विषयासंबंधीचे कायदे केल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने घटक राज्यांनी करावी प्रशासकीय पातळीवर, तर त्या कायद्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने योग्य प्रकारचं मार्गदर्शन असेल किंवा कार्यकारी सत्तेचा कशा पद्धतीने घटक राज्यांनी वापर करावा यासाठी केंद्र सरकारकडून केलं जाणारं मार्गदर्शन असेल किंवा केंद्र सरकारने दिलेल्या आदेशांचं पालन घटक राज्यांनी कसं करावं या दृष्टीने असणारं मार्गदर्शन असेल तर कलम 256 मधील तरतूद असेल, कलम 257 मधील तरतूद असेल, कलम 258 मधील तरतूद असेल किंवा कलम 258A मधील तरतूद असेल की जी 7व्या घटनानुसार नव्याने ऍड केलेली आहे. तर अशा ज्या काही संबंध तरतुदी आहेत की ज्या केंद्राच्या प्रशासकीय संबंधामध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत तर त्याही तरतुदीवर आयोगाने वेळोवेळी प्रश्न विचारलेले असल्यामुळे त्याची पण तयारी आपली योग्य पद्धतीने असली पाहिजे. त्यानंतर केंद्राची वित्तीय संबंधामध्ये जीएसटीला आपण विसरता कामा नये. 101व्या घटनानुसार जीएसटीची निर्मिती आपल्याकडे झालेली आहे आणि जीएसटीचा संदर्भ विचार घेत असताना जीएसटीच्या बाबतीची जी काही 122वी घटनास्थळी आपल्याकडे विधेयक मांडलं गेलं होतं की जे 3 ऑगस्ट 2016 रोजी राज्यसभेने तर 8 ऑगस्ट 2016 रोजी लोकसभेने मंजूर केलं. 8 सप्टेंबर 2016ला राष्ट्रपतींनी या विधेयकावर सही केली आणि भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून जीएसटीच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. मात्र याही बाबतीत आयोगाने कधी कधी प्रश्न विचारलेले आहेत की या जीएसटी संबंधीच्या विधेयकाला मंजुरी देणारं पहिलं घटक राज्य कोणतं होतं तर ते होतं आसाम. त्यानंतर एक प्रकारे झारखंड हे अनुक्रमे पहिलं घटक राज्य हे आसाम होतं आणि बिहार हे झारखंड हे दुसरे आणि तिसरे घटक राज्य होते की ज्यांनी या विधेयकाला मंजुरी दिली होती आणि महाराष्ट्र हे या विधेयकाला मंजुरी देणारं 10वं घटक राज्य होतं. तर या संबंध ज्या बाबी आहेत जीएसटीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणाऱ्या तर त्यावर सुद्धा आपण विसरता कामा नयेत आणि त्यातल्या त्या जीएसटीच्या घटनास्थळीमुळे नेमक्या भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या बाबतीत दुरुस्ती झालेली आहे, कोणत्या कलमांच्या बाबतीत दुरुस्ती झालेली आहे, किरकोळ दुरुस्त्या काय झालेल्या आहेत, 7व्या परिशिष्टाच्या पातळीवर कोणते बदल झालेले आहेत याचाही संदर्भ आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचाही तक्ता मी इथं तुम्हाला स्क्रीनवर पाहायला देतोय की कोणती नवीन कलमे या ठिकाणी या जीएसटीच्या घटनास्थळीच्यामुळे नव्याने ऍड झाली तर कलम 246A, कलम 269A, कलम 279A. दुरुस्त कलमे कोणती केलेली आहेत तर 268, 271 ही कलमे दुरुस्त केलेली आहेत. बाद केलेले कलम कोणते आहेत तर कलम 268A हे बाद केलेलं आहे. किरकोळ दुरुस्त झालेली कलमे कोणती आहेत तर 248, 249, 250, 269, 270, 286, 366 आणि 368 मध्ये किरकोळ दुरुस्ती या घटनास्थळीची रचना झालेली आहेत. आणि 7व्या परिशिष्टाच्या पातळीवर दुरुस्त विषय तर 7व्या परिशिष्टातील संघसूचीतला विषय क्रमांक 84 आणि राज्यसूचीतला विषय क्रमांक 54 की जे विषय थोडेसे दुरुस्त केलेले आहेत. आणि 7व्या परिशिष्टातील बाद विषय कोणते आहेत तर संघसूचीतला विषय क्रमांक 92 आणि 92A हा बाद केलेला आहे आणि राज्यसूचीतला विषय क्रमांक 52 आणि 55 हा बाद केलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे. तर असे हे जी काही तक्तावजा माहिती तुम्हाला मी या ठिकाणी या स्क्रीनवर दाखवलेली आहे तर ती पण आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवली तर निश्चितपणे आपल्याला जीएसटी विषयी विचारल्या गेलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकेल. का तर जीएसटीच्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेमध्ये नेमके कोणते बदल झाले याही बाबतीत प्रश्न आयोगाकडून विचारले गेलेले आहेत. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न मी तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतोय का तर या ठिकाणी हाही प्रश्न मागे गट ब मध्ये विचारला गेला होता. राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो. राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो. ए पंतप्रधान, बी अध्यक्ष वित्त आयोग, सी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि डी राज्यांचे मुख्यमंत्री. योग्य पर्याय निवडा. पर्याय 1 बी आणि डी, पर्याय 2 बी आणि सी, पर्याय 3 ए आणि सी आणि पर्याय 4 ए, सी आणि डी. तर या ठिकाणी राष्ट्रीय विकास परिषदेविषयी हा जो काही प्रश्न आहे तो आयोगाकडून विचारला गेला होता. कधी नव्हे तर हा प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने आयोगाकडून विचारला गेला होता. त्याचं उत्तर होतं ACD पर्याय क्रमांक 4. का तर या ठिकाणी अध्यक्ष वित्त आयोग यांचा विचार जो आहे तो राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये करता येऊ शकत नाही आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद ही एक वैधानिक पातळीवरची संस्था आहे आणि वित्त आयोग जी काय आहे ती कलम 280 नुसार घटनात्मक पातळीवरची एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. तर त्यामुळे अध्यक्ष वित्त आयोगाचा विचार राष्ट्रीय विकास परिषदेच्या पातळीवर होऊ शकत नाही. मात्र या ठिकाणी एक लक्षात घ्या की
राष्ट्रीय विकास परिषदेच्या सूचनातून ही माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी की 6 ऑगस्ट 1952ला राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झालेली होती. याच्यामध्ये जी काही संघटना आहे किंवा रचना आहे ती या प्रकारची की अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात, सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांच्यामध्ये सदस्य असतात, या सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही या राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य असतात, सर्व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री प्रशासकसुद्धा या राष्ट्रीय विकास परिषदेचा भाग असतात आणि नीती आयोग, आज जो काही नीती आयोग आहे त्याचेही सदस्य या राष्ट्रीय विकास परिषदेचा भाग असतात. मात्र एक महत्त्वपूर्ण बाब इथं आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावे की नीती आयोगाची संरचना आणि भूमिका राष्ट्रीय विकास परिषदेप्रमाणे समान असल्याने नीती आयोगाच्या स्थापनेपासून राष्ट्रीय विकास परिषदेकडे कोणतेही कार्य सोपवलं गेलेलं नाही आहे. म्हणजे जेव्हापासून नीती आयोग मोदी सरकारच्या कालखंडात स्थापन झालेला आहे तेव्हापासून राष्ट्रीय विकास परिषदेकडे कोणतेही कार्य सोपवलं जात नाही आहे, सोपवलं गेलेलं नाही आहे, हेही म्हणायला जागा होते. पण जर का राष्ट्रीय विकास परिषदेचा प्रश्न विचारला गेला तर निश्चितपणाने ही संबंध माहिती आपण लक्षात ठेवू शकता. मित्रांनो, एक लक्षात घ्या की विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देत असताना जे काही विशेष श्रेणी राज्याचा दर्जा सुरुवातीला पहिल्या 3 घटक राज्यांना देऊ केला गेलेला होता, तर त्यामध्ये राष्ट्रीय विकास परिषदेचाही महत्त्वपूर्ण रोल होता आणि 5व्या वित्त आयोगाचाही महत्त्वपूर्ण रोल होता. तर त्यामुळे राष्ट्रीय विकास परिषदेचं महत्त्व हे विशेष श्रेणी राज्याच्या दर्जाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे, हे मान्य करायला काही हरकत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी राष्ट्रीय विकास परिषद ही एक प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालखंडात स्थापन झाली होती. मात्र नियोजन आयोग असो किंवा राष्ट्रीय विकास परिषद असो, या दोन्ही संस्थांचं महत्त्व कमी करून एक प्रकारे नीती आयोगाचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न सध्याच्या मोदी सरकारकडून केला गेलेला आहे, हे निश्चितपणे आपण मान्य करायला काही हरकत नाही. त्याबरोबर आणखीन एक प्रश्न जो आयोगाकडून विचारला गेला होता MPSCद्वारे, तो थोडासा वेगळ्या प्रकारचा होता की खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000च्या ज्या नोटा आहेत त्या निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील अशी घोषित केली आणि पर्याय दिले होते 8 मार्च 2016, 8 ऑक्टोबर 2016, 8 नोव्हेंबर 2016 आणि 8 डिसेंबर 2016. हाही प्रश्न मागे 2017च्या एक्झाममध्ये आयोगाने विचारला होता. तर त्यामुळे एक लक्षात घ्या की करंट अफेअर्स आणि पॉलिटिक्सच्या प्रश्नातून संबंधित असणारा हा प्रश्न होता. थोडासा इकॉनॉमिक्स रिलेटेडसुद्धा हा प्रश्न होता, पण याही दृष्टीने आपल्याला माहिती असावी. आता थोडीशी माहिती मी जी पुढे सांगणार आहे ती सुद्धा थोडीशी विस्तृत पद्धतीने सांगतो की जेणेकरून या दृष्टीने जर प्रश्न विचारला तर आपल्याला ती माहिती असावी. तर 8 नोव्हेंबर 2016 रोजी नरेंद्र मोदींनी या डिमोनेटायझेशनचा निर्णय घेतला होता आणि 500 आणि 1000च्या नोटा निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील असं घोषित केलेलं होतं. तर या अर्थाने थोडीशी माहिती लक्षात ठेवा कोणती, की भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण किंवा निश्चलीकरण हे प्रथमतः नरेंद्र मोदी यांच्याच काळात झालं होतं अशातला भाग नाही आहे. तर त्याआधीसुद्धा मोरारजीभाई देसाई या माजी पंतप्रधानांनी सुद्धा ते केलेलं होतं. 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8:30 वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चलनाच्या विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर करताना रात्री 12 नंतर 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद केल्या जातील असा निर्णय जाहीर केला होता. आणि त्याआधी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सुद्धा 16 जानेवारी 1978 मध्ये भारतीय चलनाच्या विमुद्रीकरणाचा निर्णय घेऊन 1000, 5000 आणि 10000च्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. म्हणजे मोदींनी 1000 आणि 500च्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या, तर मोरारजी देसाई यांच्या कालखंडात 1000, 5000 आणि 10000च्या नोटा चलनातून बाद केल्या गेलेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे हेही लक्षात ठेवा की त्यावेळी म्हणजे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या कालखंडात जेव्हा हा निर्णय घेतला गेला होता त्यावेळी भारतातील 95% लोकांनी 1000, 5000 आणि 10000च्या नोटा पाहिल्या देखील नव्हत्या. म्हणजे 95% लोकांना 1000, 5000च्या नोटा किंवा 10000च्या नोटा ह्या माहीत पण नव्हत्या, त्या पाहिल्याही त्यांनी नव्हत्या. तर अशा 5000, 1000 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या मागे जेव्हा पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी विमुद्रीकरण केलेलं होतं तेव्हा. आणि विशेष म्हणजे आता एक को इन्सिडेंट आपल्याला म्हणता शकेल किंवा योगायोग असं म्हणता शकेल की विमुद्रीकरणाचा निर्णय घेणारे दोन्ही पंतप्रधान हे गुजराती होते, मग ते मोरारजी देसाई असोत नाहीतर नरेंद्र मोदी असोत. विमुद्रीकरणाच्या दोन्ही निर्णयाच्या वेळी जे गव्हर्नर होते 1978 आणि 2016 या दोन्ही वेळी जे गव्हर्नर होते ते पटेल नावानेच होते, RBIचे गव्हर्नर. आणि ते म्हणजे 1978ला IG पटेल हे RBIचे गव्हर्नर होते आणि 2016ला उर्जित पटेल हे RBIचे गव्हर्नर होते. तर त्यामुळे को इन्सिडेंट किंवा योगायोग या दृष्टीने या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायला काही हरकत नाही, पंतप्रधानांच्या पातळीवर सुद्धा आणि RBI गव्हर्नरच्या पातळीवर सुद्धा. तर त्यामुळे ही संबंध माहिती या प्रश्नाच्या अनुषंगाने सुद्धा लक्षात ठेवा की जेणेकरून आगामी कालखंडात याही दृष्टीने प्रश्न विचारण्यात आपल्याला माहिती असावं. तर मित्रांनो, या ठिकाणी या एक प्रकारे परीक्षेला जाता जाता या भाग 1 अंतर्गत मी विभिन्न प्रकारच्या आपल्या सिलेबसमधल्या घटकांविषयीची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आपण तयारी कशी करावी, कोणता भाग आपला याच्या दृष्टीने तयार करण्याचा राहिलेला तर नाही आहे ना, या दृष्टीने ही संबंध माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या की भारतीय घटना निर्मिती असेल, संविधान सभा असेल, संविधान समितीच्या समिती असोत, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, संसद असो किंवा त्याचबरोबर या ठिकाणी संसदीय समिती असो, वैधानिक कार्यपद्धती असो, केंद्राचे संबंध असो किंवा या ठिकाणी इतर जे काही घटक आहेत त्या सगळ्यांचा आढावा आपण या भाग 1च्या परीक्षेला जाता त्याच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. अशाच प्रकारे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीचा एक दुसरा
भाग 2 जो आहे तो परीक्षेला जाताच्या दृष्टीने मी करणार आहे आणि इतरही घटकराज्य व्यवस्थेच्या प्रश्नातून असणारा राज्यपाल मुख्यमंत्री परिषदेच्या दृष्टीने सुद्धा असणारा जो काही भाग आहे तो आपण त्यामध्ये चर्चेला घेऊया, की जेणेकरून आपल्याला या राज्यशास्त्र घटकाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर आपल्याला या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर देता यावं या दृष्टीने हे दोन्ही भाग आपल्याला निश्चितपणे उपयोगी पडतील हे मी इथं सांगतोय. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता एक लक्षात घ्या, की या जर का संबंधित व्हिडिओची आपल्याला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला ती अवेलेबल होईल. पूर्ण व्हिडिओची PDF आपण या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला प्राप्त करू शकता. पुन्हा मित्रांनो, या ठिकाणी जाताना आपल्याला विनंती की आपल्या या व्हिडिओला अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सुद्धा अधिकाधिक पद्धतीने शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.